आधुनिक शेतीशिवाय पर्याय नाहीये. शेतकऱ्यांनी शेतीकडे शेती म्हणून न बघता व्यवसाय म्हणून, उद्योग म्हणून जर बघितलं तर शेती नक्कीच प्रॉफिट मध्ये घेऊन जाऊ शकते. असा विचार की आपण हे काम करतोय, हे कष्ट करतोय ना, हे दलालांसाठी करतो. आपल्याकडनं येऊन हे एवढं काम होतात, आपण का डायरेक्ट थेट मार्केट करू शकत नाही. आणि पहिला मार्केटचा अभ्यास केला तरच हे शेतीवाढीचा हा निर्णय पहिला मनाशी बांधला. सरकार सगळ्या गोष्टी बोलतं की एकत्रित शेती माध्यमातून काम करा. हे शासनाने बोलायच्या अगोदर किंवा शेतकरी बोलायच्या अगोदर आम्ही प्रायोगिक तत्त्वाने ही शेती चालू केली. नमस्कार, मी सी रवींद्र ढवळे, ॲग्री अँड फूड प्रोजेक्ट फायनान्स कन्सल्टंट. आपल्या झिरो टू हिरो या सिरीज अंतर्गत आज आपण आपले पाहुणे की ज्यांनी फुल शेतीमध्ये पॉली हाऊस केलं, पॉली हाऊस अंतर्गत आधुनिकता आणली आणि त्या आधुनिकते अंतर्गत 10 गुंठ्यापासून चालू केलेली फुल शेती आज 70 एकरपर्यंत नेली. एकटे पुढं न जाता एका ग्रुपला सोबत घेतलं, ग्रुपची मानसिकता बदलली. त्याचबरोबर ह्या 70 एकर शेतीमधून आलेलं उत्पन्न हे भारतभर आज विक्री होती बाजारपेठेत. त्याचबरोबर जगभरातील 7 देशांमध्ये ते आज एक्सपोर्ट करताय. त्यांनी आलेले अनुभव आणि त्यांची संघर्षमय कथा, त्यांनी वापरलेल्या स्ट्रॅटेजीज आणि त्यांना आलेल्या अडचणींवरती कशी मात केली याबद्दल आपण त्यांच्यासोबत चर्चा केलेली आहे. ती चर्चा ऐकण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा. नमस्कार सर, आपल्या झिरो टू हिरो या सिरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपण या झिरो टू हिरो सिरीजमध्ये की ज्या लोकांनी खरंच एक झिरो लेवलला होते किंवा एकदम ग्राउंड लेवलला होते आणि ते आज समाजासाठी किंवा आमच्यासाठी आज हिरो झालेत, त्या लोकांनी जो संघर्ष केला, ज्या स्ट्रॅटेजीज वापरल्या, त्या आपण आपले जे प्रेक्षक वर्ग आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. तर आज तुमच्याबद्दल आम्हाला जाणण्याची खूप उत्सुकता आहे की तुम्ही आमच्या ऐकण्यात असं आलं, आमच्या टीमच्या ऐकण्यात असं आलं, जो आम्ही अभ्यास केला की खरंच आपली स्टोरी झिरो लेवलपासून चालू झाली आणि आज आपण ज्या अर्थ एक्सपोर्ट लेवलपर्यंत पोहोचतोय गुलाबामध्ये, की ज्या गुलाबांमध्ये आज जास्त करून कोणी काम करत नाही किंवा जे काम करताय त्यांचं पण थोडंसं अपडाऊन होतं, त्याच्यामध्ये आज आपण एक चांगल्या पद्धतीने हिरो झालेलो आहोत. त्याबद्दल तुमचे जे संघर्षमय कथा आहे किंवा तुमच्या ज्या स्ट्रॅटेजीज आहेत त्या आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तसं आमच्या प्रेक्षकांना जाणून घेण्यासाठी उत्सुकता असेल की खरंच हा व्यवसाय जो तुम्ही चालू केलात, तर तो व्यवसाय चालू जेव्हा केलात तेव्हा आपण कोणत्या परिस्थितीमध्ये होतात किंवा आपण त्या कोणत्या लेवलने चालू केलात? सुरुवात अशी झाली आमची. वडील पाटबंधामध्ये सर्व्हिसला होते आणि घरची शेती भरपूर आहे. तर शेती आणि नोकरी दोन्ही वडील बघायचे, पण त्यांना ती तारेवरची कसरत व्हायची. तर पहिल्यापासून वडिलांनी असं एक ठरवलं होतं की कुठलीही गोष्ट करताना माणूस एकच ठिकाणी करू शकतो. तर वडिलांना शेती करताना आणि नोकरी करताना खूप कसरत झाल्यामुळे त्यांनी त्यावेळी ठरवून ठेवलं होतं. आम्ही लहान असतानाच वडील आमच्या मनावरती वडिलांनी बिंबवलं होतं. आम्ही 2 भाऊ की एकाने शेती करायची आणि एकाने नोकरी करायची. तर शेतीमध्ये जर काही अडचणी आल्या, पिकामध्ये काही नुकसान झालं तर नोकरीवाल्याला सपोर्ट शेतीवाल्याला मिळेल. आणि कधी जर नोकरीवाल्याला काही अडचण आली तर शेतीवाला त्याला सपोर्ट करेल. ते लहानपणापासून ते मला बिंबवलं होतं. आणि थोडासा छोटासा आमचा दूध धंदा पण होता. शेती व्यवसाय जोडधंदा, हा दूध धंदा सुद्धा होता. ते लहानपणापासून मी शेतीकडेच करत होता. शाळेतून आल्यानंतर गुरं चारायला न्यायचे, नदीवर पाण्याला घेऊन जायचे. म्हणजे लहानपणापासून सवय लागली होती. तेव्हा आपोआप माझा शेतीकडे कल वाढला. आणि लहान भाऊ तो लहान असल्यामुळे तो शाळेत जात होता. त्यानंतर मग आम्ही पावसाळ्यामध्ये आमच्याकडं मुख्य पीक हे भात पीक, कारण की मावळ तालुका हा पुणे जिल्ह्याचा शेवटचा तालुका, म्हणजे नंतर रायगड चालू होतो. म्हणजे समुद्र, हो, डोंगर, सह्याद्री पर्वतरांगा, सगळं पावसाचं प्रमाण खूप मोठं. म्हणजे समुद्रावरतून जो पाऊस येतो तो थांबायलाच मावळ तालुक्यापर्यंत येतो आणि खूप मोठ्या प्रमाणात पाऊस असायचा. आमच्या उदरनिर्वाह साधा म्हणजे फक्त भात शेतीच. मग आम्ही लिफ्ट आमच्याकडे होत्या, तर थोडं उन्हाळ्यामध्ये पाणी असायचं तर बागायत वगैरे करायचो. टोमॅटो करायचो, काकडी, कोथिंबीर, कोबी असं सगळं बागायत करायचो. मग शेतीची आवड निर्माण झाली आणि वडिलांचं पण स्वप्न होतं की शेती करायची एक जणांनी. मग त्या दृष्टीने मग तसंच मग शिक्षण झालं आणि शेतीकडेच मी प्रयत्न केले की आपल्या शेतीमध्येच काहीतरी करायचं. पण वडील जे धंदा करत होते
किंवा समजा दूध व्यवसाय करत होते, तो दूध व्यवसाय मी 2 वर्ष वडिलांसोबत केला. की ज्यावेळी मला सायकल चालवता येत नव्हती तेव्हा सुद्धा 100 लिटर दूध आम्ही घेऊन जायचो. पण त्यावेळी असं लक्षात येत होतं की दूध धंदा किंवा शेती उदरनिर्वाह आपल्याकडे काही नाहीये. भात शेती म्हणजे खूप खर्च, पण कष्टाच्या मानाने बेनिफिट काहीच नाही. मग वडिलांची इच्छा आहे ती तर पूर्ण करायची, काहीतरी वेगळं करायचं. म्हणजे ध्यासच लागला होता तो की आपण ही शेती करताना या शेतीला आधुनिक प्रकारचं काहीतरी जोड द्यायचंय, तरच आपण याच्यामध्ये. त्यावेळेस तुम्हाला एक जाण आली की आधुनिक शेतीशिवाय पर्याय नाहीये. तर मग असं काय शेती करायची. सर ते एक खंत वाटते का तुम्हाला की आधुनिक शेतीकडे अजूनही आपला शेतकरी वळाला नाहीये, पारंपरिक शेतीत जास्त होतीये? हो, एक विषय निघला म्हणजे तर ते सांगतो, शेतकऱ्यांनी शेतीकडं शेती म्हणून न बघता व्यवसाय म्हणून, उद्योग म्हणून जर बघितलं तर शेती नक्कीच प्रॉफिट मध्ये घेऊन जाऊ शकते. पण शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन शेतकऱ्यांनी बदलला पाहिजे. म्हणजे पारंपरिक शेती करताना आहे असं चाललंय त्यापेक्षा त्यात बदल करून आपण आपलं उत्पन्न कसं वाढवू शकतो याच्यावर शेतकऱ्यांनी भर दिला पाहिजे. ते गरज आहे. तीच नाव तुम्ही पकडली त्यावेळी, आधुनिकता आणली. पण एक स्पेसिफिक लोक बघतात आधुनिकता आणतात, कुठंतरी फळशेतीमध्ये आधुनिकता येते आपल्याकडं किंवा दुसऱ्या एखाद्या शेतीमध्ये आधुनिकता येते आपल्याकडं, पण ही फुलशेतीमधली आधुनिकता ती डोक्यात येण्यापाठीमागचं एक मोठं काहीतरी एखादं कोइन्सिडन्स असेल किंवा तुमचा विचार. तर तेच मग शेतीचा निगडीत दुसरा व्यवसाय काय करायचा हा शोध असताना पोल्ट्री फार्म करायचा विचार मनात आला होता फक्त. पण जेव्हा पोल्ट्री फार्म जाऊन बघितले ते मनाला पटलं नाही की एक पशु हत्या आहे. आपण समजा हा व्यवसाय म्हणून जरी करतोय तरी कुठेतरी आपण एक निष्पाप जीवाचा बळी घेतोय. आणि आम्ही आमचं पूर्ण घरानं माळकरी सगळे व्हेज घरात, मग आपण हा व्यवसाय चुकीचा निवडतोय. पैसे जरी कमवू पण त्यापासून आपल्याला मानसिक समाधान नाही लाभणार. आपण ते काहीतरी हे करतोय. ते थोडक्यात आपल्या जे आपण नैतिकता म्हणतो ते नैतिकतेत वाचण्यासाठी. तर मग तो व्यवसाय मी ठरवलं की नाही करायचा. तर माझे मामा दिलीप काळे हे जेव्हा फ्लोरिकल्चर इंडस्ट्री भारतामध्ये आली ते फाउंडेशन मेंबर आहेत. म्हणजे ओरिएंटल कंपनी म्हणजे टाटाने जो हा प्रोजेक्ट इथे घेतला, म्हणजे समजा इस्रायलवरनं भारतामध्ये ही शेती करायची त्यासाठी जे लोक आले तर भारतामध्ये, आणि तेव्हा त्यांनी आपल्या भारतामध्ये पूर्ण सगळ्या राज्यांमध्ये जाऊन अभ्यास केला वातावरणाचा, पाणी आणि सगळ्याचा अभ्यास करून त्यांनी भारतामध्ये 2 लोकेशन निवडले. त्यामध्ये कर्नाटक आणि तामिळनाडूच्या बॉर्डरला एक होसूर म्हणून गाव आहे त्या पट्ट्यामध्ये, आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यात मावळ तालुका पट्टा, की इथं इथलं वातावरण त्यांना पोषक वाटलं गुलाब शेतीसाठी. त्यांनी 2 लोकेशन निवडले, तिथं काम चालू करायचा विचार केला. त्यावेळी गव्हर्नमेंट तर्फे अशा स्कीम राबवण्यात होत्या की ह्या शेतीकडे या, आम्ही तुम्हाला सपोर्ट करू. मग त्यावेळी शेतकरी वर्ग कोणी विचार करत नव्हता की ही शेती महागडी आहे, आपल्याकडनं होणार नाहीये. मग त्यावेळी फक्त मग टाटा ओरिएंटल सारखे किंवा बिर्लाचे सेंचुरी कंपनी, SR ॲग्रोटेक असे मोठे मोठे लोक ह्याच्यामध्ये उतरले गव्हर्नमेंटच्या याच्यावरती. त्यावेळी मामांना माझ्या दिलीप गोपाळ काळे यांना अनुभव होता या शेतीचा. मी मामांसोबत बोललो 2-3 वेळा. त्यांचा अनुभव, त्यांच्यासोबत जेव्हा आपण बोलतो आपण जे म्हणतो ना माणूस अनुभवाने म्हातारा होतो, तसं त्यांच्याकडं ह्या फुल शेतीमधला खरंच चांगला अनुभव आहे. 1-2 वेळा मी बोललो. परंतु कधी कधी माणसाला अनुभव असतो पण ती गाडी चालवता येते मला, पण ती पुढे कशी न्यायची हे मला माहित नाही. मला फक्त माहिती गाडी कशी चालवायची, पण ती प्रॅक्टिकली पुढे कशी न्यायची त्याचं काम तुम्ही केलं थोडक्यात. तर मग असंच मामा नेहमी आले तर मग मामा मला सांगायचे की तू एक प्रायोगिक तत्वावरती थोडीशी छोटीशी शेती करून बघ, माझा अनुभव आहे, आता मी सर्व्हिसला आहे, मी करू शकत नाहीये, तर मला शेती आणि नोकरी दोन्ही करता येणार नाहीये. तर मग तू शेतीचाच आता डोक्यात घेतलं की शेतीमध्येच आपल्याला हे करायचंय. तर मग मी मामांच्या सल्ल्यानुसार 2005 साली 10 गुंठ्यावरती फुल शेती करायचा निर्णय घेतला. पण त्यावेळी कॉर्पोरेट ग्रुपच मोठे मोठे होते, तर बँकवाले लोन द्यायला सुद्धा तयार नव्हते. बँकेत जर गेलो त्यांना बोललं की मला पॉली हाऊस करायचंय, तर मग बँकेवाले बोलायचे की तुमच्याकडं एनए प्लॉट आहे का, बंगलो आहे का, रो हाऊस आहेत का, ते मॉर्गेज ठेवा किंवा मग तुम्ही एफडी करा. म्हणजे जर एफडी करायला पैसे असते तर बँकेत लोन घ्यायला कशाला गेलो असतो.
1 वर्ष माझं साधारण फक्त बँकांच्या दार खाटामध्येच गेलो. बँकेत गेलो तर निराशा व्हायची. तर मग सिंडिकेट बँक तळेगाव ब्रँच त्यांनी त्यावेळी फ्लोरिकल्चर पार्क तळेगावमध्ये पण उदयास आलं त्याच वेळी. तर त्यावेळी त्या बँकेने शेतकऱ्यांना कर्ज द्यायला सुरुवात केली होती असं नातेवाईकांच्या मार्फत समजलं. मग मी त्यांच्या मार्फत बँकेत गेलो. तर तेव्हाच्या ब्रँच मॅनेजरने पण मला विश्वास ठेवला आणि एक 10 गुंठ्याचं कर्ज पास झालं. ह्या सगळ्या प्रोसिजरला मला 1 वर्ष गेलो. मग 2006 साली 10 गुंठे पॉलीहाऊस करायचा निर्णय घेतला आणि 10 गुंठे पॉलीहाऊस पासून ही फुलशेती मी सुरुवात केली. पण ज्यावेळी फुलशेती करायला सुरुवात केली त्यावेळी नातेवाईक पण बोलायचे की म्हणजे ते मला म्हणजे नावं ठेवत नव्हते, पण त्यांना असं वाटायचं की आपण पारंपरिक शेती करतो हेच बरं आहे. एक काहीतरी वेगळं तो करायला जायचा. एकतर पूर्ण 100% जेवढी बी जमीन आहे घरदार सगळं गहाण ठेवायचं आणि हे कर्ज काढायचं. हे कोणी सांगितलं एवढं कर्ज फिटल नाही फिटल, आणि जर ही शेती आपल्याला नाही जमली तर नुकसान झालं तर भूमिहीन होऊ शकतो. पण मनात निश्चय केला होता की काही होते आपण करायचंच. त्यामुळे तुमच्या मनात दिसतो. कारण 1 वर्ष तुम्ही जवळजवळ बँकेत 1 वर्ष मला बँकेची प्रोसेस करायलाच गेली. पण त्यावेळेस सुद्धा कर्ज पास झालं आणि मी खचलो. जेव्हा सँक्शन लेटर हातात आलं तेव्हा कर्जाचा आकडा बघून भीती वाटायला लागली की आपल्याकडनं फिटेल का नाही फिटाली. तुम्ही त्यावेळेस किती कर्ज घेतलं होतं? 7,38,000 पहिलं कर्ज 2005. ज्यावेळी आपल्याला कोणी 5,000 रुपये माझ्याकडे बघून देऊ शकत नव्हतं त्यावेळी बँकेने सुद्धा विश्वास ठेवला. सिंडिकेट बँकेने त्यावेळेच्या ब्रँच मॅनेजरने किंवा ऍग्रिकल्चर ऑफिसरने, आणि मला 7,38,000 पहिलं कर्ज पास झालं. पण कर्ज पास झाल्यावर मी खचलो की एवढं मोठं कर्ज आपण घेतोय आणि जर आपण सक्सेस नाही झालो, ही शेती आपल्याला नाही जमली तर मग पुढे जाऊन आपण खूप मोठं आपल्याला हे होईल की आपली पूर्ण जमीन मॉर्गेज ठेवून आपण आज हे करतोय. पण त्यावेळी सुद्धा मला माझ्या वडिलांनी एकच सल्ला दिला की तुला जे करायचं त्यासाठी तू आयुष्यातलं 1 वर्ष वाया घालवलं आणि आता सुरुवात व्हायची वेळ आली आणि तू का खचला. तेव्हा मी त्यांना सांगितलं की एवढं मोठं कर्ज फिटल का आपल्याकडनं, म्हणून मला भीती वाटते, म्हणून मी थांबायचा विचार घेतोय. तर त्यावेळी वडिलांनी सल्ला दिला की असं समजू आपल्याला 2 एकर जमीन नाहीये, ती गेली बँकेला. समजा एखाद्या याला कशी शेतकरी 5 एकर जमीन असते, मग समजा तुझ्याकडे जमीन जी आहे ना त्यात 2 एकर क्षेत्र नाही असं समजू, विकू आणि बँकेतून एका दिवसात नील करू. आणि मग वडिलांनी जो सल्ला दिला मग मागं वळून बघितलंच नाही. मग निर्णय घेतलाय फायनल करायचंच. आणि मामांचा टेक्निकल सपोर्ट खूप मोठा होता की ह्याच्यात आपण फेल जाणार नाही ह्याची खात्री होती. पण मनात जी भीती होती ती वडिलांनी दूर केली. नाही ते बरोबर आहे सर. 2005 साली 7.5 म्हणजे अराउंड 7.5 लाखाचं कर्ज घेऊन आपण जेव्हा शेती करायचा विचार करतो एखादा माणूस, आणि त्यावेळेस आधुनिकता ही तेव्हा आली होती जस्ट की शेतीमध्ये आधुनिकता आली होती, आणि त्या आधुनिकतेचं एक सक्सेसमध्ये किती परिवर्तन होणार हे पण लोकांना कमी माहीत होतं. त्यामुळे आसपासचे जे आपले हे आहेत नातेवाईक आहेत ते पण थोडेसे थांबवायचे की तुम्ही एवढं कर्ज घेऊन जर उद्या नाही झालं, आणि आपल्यात एक असं असतं की शेती असणं म्हणजे खूप मोठं झालं किंवा शेती असणं हे आहे, परंतु तुम्ही त्याच्यावरती पण एक मात करून जेव्हा खचले होते, आणि वडील एक असा व्यक्ती आहे की त्याच्या आधाराशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही, किंवा जर एखाद्या वेळेस थांबायचं असेल आपल्याला तर त्यांच्या ना म्हणण्यामुळे आपण थांबवू शकत नाही. असं एक वडील आहे, नेहमी आपल्या सोबत असतात, पाठीशी असतात. तर शेवटचा आधार जो होता म्हणायचं त्यांनी की तुम्ही खचलेले असताना तो त्यांनी दिला तुम्हाला वडिलांनी. त्यानंतर आपण एक 10 गुंठ्याचं पॉली हाऊस केलं. आपण ते 10 गुंठ्याचं पॉली हाऊसला किती खर्च आला त्यावेळी तुम्हाला? त्यावेळी मला 10 गुंठे पॉली हाऊस करायला 6,50,000 रुपये खर्च आला. कारण त्यावेळी थोडेसे रेट कमी होते सगळ्या गोष्टीचे आणि पैसे शिल्लक राहिले त्यातले काही. लोन मधूनही पैसे शिल्लक राहिले, जेणेकरून प्रोडक्शन चालू असतोपर्यंत मी बँकेचा हप्ता भरू शकतो याची खात्री आली. प्रोडक्शन चालू व्हायला प्लांट शिकल्यापासून 6 महिने लागतात, तोपर्यंतचे महिन्याचे हप्ते मी भरू शकतो. आणि जे पैसे शिल्लक राहिले त्यातून मग आलेलं प्रोडक्शन हे आपल्याला प्रोसेस करण्यासाठी एक कोल्ड रूम पाहिजे होतं, त्यात मी कोल्ड रूम पण केलं. अच्छा, असं म्हणजे त्यावेळेस एक विचार करण्याची गोष्ट आहे सर. आज आपण सगळ्या प्रेक्षकांना पण सांगतो आपल्या की प्रोजेक्टचा पैसा प्रोजेक्टमध्येच ठेवा. आज तुम्ही लोन घेतलं, त्या प्रोजेक्टमधून थोडासा पैसा उरला
पण तो तुम्ही बाहेर नाही लावला. नाही. तो पैसा त्याच प्रोजेक्टमध्ये कोल्ड रूमला लावला, हो. जे की काही लोक तो पैसा बाहेर वापरून कोल्ड स्टोरेजला नवीन परत लोन घेतात. हा. त्या उरलेल्या लोन मधून तुम्ही तो कोल्ड स्टोरेज केला. हो. हा एक तुमच्या जीवनातला चांगला टर्निंग पॉईंट असू शकतो त्यावेळी, कारण की त्यावेळी 1.5 लाख रुपये अमाऊंट म्हणजे खूप मोठी होती आणि त्याच्यात तुम्ही ते केलं. पण आजकाल काय होतंय सर, एक जनरली गोष्ट अशी आहे, शेतकऱ्यांनी पॉली हाऊस केलं, त्याच्यामध्ये फुलपीक लावलं, ते फुलपीक आलं तरी विकायचा खूप मोठा प्रश्न होता. आज आपण 2025 मध्ये पण असा प्रश्न आहे की ती फुलं विकायची कुठं. तुम्ही 2005 साली तो विकण्याचा जो मार्ग आहे तो कसा तुम्ही हे केला? मी मामांचा अनुभव असल्यामुळे मला प्रोडक्शन मध्ये काही अडचण नाही आली. प्रोडक्शन चालू झालं, क्वालिटीचं फुलं यायला लागली, क्षेत्र कमी असल्यामुळे आपल्याकडं माल कमी निघायचा. तर मग पुणे मार्केटला पाठवायचो, गोलटेकडी मार्केट यार्डला पाठवायचो. गोलटेकडी मार्केट यार्डला फुलं गेल्यानंतर त्यावेळी म्हणजे आता जसं जग समजा मोबाईलमुळे इंटरनेटमुळे जवळ आले, त्यावेळी एवढं काही नव्हतं. तर आम्ही माल पाठवायचो. कधी फोन करून विचारलं तर भाव विचारला तर सांगायचं आज 100 रुपये भाव आहे. म्हणजे आता आपण जर 100 बंडल पाठवले, 3 बॉक्स पाठवले, तर आपल्याला असं यायचं की 100 बंडल पाठवले म्हणजे 100 रुपयाने आपल्याला आज 10,000 रुपये मिळतील. पण 1 महिन्यानंतर ते आपल्याकडे पट्टी पाठवायचे आणि ती पेमेंट पाठवायचे. त्यावेळी असं लक्षात यायचं की आपण कष्ट करून कमवत नाही, एवढं मार्केटमध्ये बसून 1 दिवसाला तो माणूस कमवतोय जे दुकान चालवतात. तर त्यामध्ये ते आपल्याला काटछाट करून असे द्यायचे की हा तुम्ही सांगितलं, त्या दिवशी मी त्यांना विचारलं तुम्ही 100 रुपये रेट सांगितलं, तुम्ही तर काय रेट पाठवलाय? हा हो 100 रुपये होता, पण 100 बंडल पैकी तुमचे 10 बंडल 100 रुपयाने विकले गेले, तेवढे चांगले होते. 20 बंडल तुमचे थोडेसे कमी रेटने गेले, त्याचा ओपन स्टेज झाली होती किंवा तो माल थोडा सुकला होता, डॅमेज, ट्रान्सपोर्टमेंट डॅमेज, अशी काही कारण सांगायची. राहिलेले बंडल तुमचे 50 रुपयाने विकले गेले आणि मार्केटमध्ये मागणी नसल्यामुळे आम्ही साधारण 40 बंडल फेकून दिलेत. आता आपल्याला काहीच माहित नाही त्यांनी किती विकले, किती रुपयाने विकले किंवा फेकून दिले, आपल्याला काहीच माहिती नाही. मग असा विचार आला की आपण हे काम करतोय, हे कष्ट करतोय ना, हे दलालांसाठी करतोय. आपण इथं चुकतोय, आपण पिकवतोय, आपण विकायला कमी पडतोय. आणि मग सुरुवात केली की आपण पहिलं मार्केट शोधायचं, तर आपण ही शेती वाढवू शकतो, नाही तर आपण बंद करू शकतो. म्हणजे अक्षरशः अशी परिस्थिती होत होती की बँकेचा हप्ता सुद्धा जात नव्हता. म्हणजे मला 2 वर्षानंतर असं वाटायला लागलं होतं की आपण हे का केलं, चूक केली की आपण एक वेगळी शेती आधुनिक प्रकारे करायला गेलोय, पण आपण फसतोय. पण बँकेचे हप्ते मात्र मी थकून दिले नाही कधी. आमच्या शेतीच्या बाकीच्या याच्यामधून जे येणं होतं ते स्वतः भरायचो. मी कधी विचार नाही केला की घरात आपल्याला खायला भेटेल का नाही, पण बँकेचे हप्ते पहिले भरत होतो. का तर निर्णय पहिला घेतला होता की पहिले बँक नील करायची. एवढं मोठं कर्ज घेतलंय, आपल्याला फटका नाही बसला पाहिजे. पण मार्केटचा अभ्यास करताना मग आपल्याकडनं घेऊन भारतभर ही लोक पाठवायची. आपलाच गुलाब मार्केटमध्ये जाऊन बसला, आपल्या समोर विकतायत, आपल्या समोर पॅक करतायत आणि त्यांच्या नावाने बाहेर पाठवतायत. पर राज्यामध्ये जिथं गुलाब शेती होत नाही तिथे जी मागणी आहे त्या ठिकाणी पाठवायची. मग आपल्याकडनं घेऊन हे एवढं कमवतात, आपण का डायरेक्ट थेट मार्केट करू शकत नाही? आणि पहिला मार्केटचा अभ्यास केला तरच हे शेतीवाड्याचा हा निर्णय पहिला मनाशी बांधला. पण थेट मार्केट करायला आपल्याकडे एरिया कमी, 10 गुंठ्यामध्ये आपण दिल्ली मार्केटला काय आहे, कारण आपल्या कोणी विचारणार पण नाहीये. लॉजिस्टिक शेती पण वाढवायची. मग पहिले शेती वाढवा, पॉलिहाऊस वाढवा का मार्केटिंग करावं, ह्या 2 स्थितीमध्ये असताना निर्णय घेतला, बँकेत जाऊन बसलो. मला अजून एक 20 गुंठे क्षेत्र वाढवायचा विचार करतोय मी, आणि कमी माल निघाल्यामुळे मला मार्केटमध्ये तेवढ्या क्वांटिटीमध्ये येता येत नाही, म्हणून माझ्याकडे कस्टमर नाहीये जास्त भेटत. पण ही शेती मोठ्या प्रमाणात पिकवली तर सक्सेस होऊ शकतं याचा मला अंदाज आला, कारण मागणी आपल्या भारतातच खूप मोठ्या प्रमाणात आहे हे दिसत होतं. मग बँकेचे हप्ते थकत नव्हते, त्यामुळे बँकेने पण मला लगेच होकार भरला आणि 2008 साली 1/2 एकर पॉलिहाऊस करायला परत बँकेने मला 13.5 लाखाचं लोन दिलं. 13.5. मग माझं स्वतःच 30 गुंठे पॉलिहाऊस झालं. आणि हे करत असताना एक आमच्याच गावामधून 5-6 किलोमीटर अंतरावरती 2 एकर फार्म एक पॉलिहाऊस अगोदर केलं होतं आमच्याच काळामध्ये. आम्ही जेव्हा मी 10 गुंठे केले तेव्हा त्यांनी 2 एकर केलं होतं. पण त्यांचं क्षेत्र शेती नसल्यामुळं, बाकीचा त्यांचा दुसरा व्यवसाय असल्यामुळं त्यांना त्याच्याकडं जास्त लक्ष देता येत नव्हतं आणि त्यांचा प्रोजेक्ट तो बंद पडला. आणि त्यांची जी कंपनी होती ही पॉलिहाऊस उभे करण्याची कंपनी होती, त्यामुळे त्यांना
कंस्ट्रक्शन आणि ग्रोईंग ह्या दोन्ही गोष्टी जमाना. आणि माझं कंस्ट्रक्शन त्यांनी केलं होतं. थोडासा स्वभाव त्यांना माझा आवडल्यामुळं आमचं थोडस मैत्री घट्ट झाले. आणि आमच्या जवळच असल्यामुळं त्यांनी स्वतःहून मला एक प्रपोजल दिलं की तू आता ही शेतीवाडाचा विचार करतोय, आमचं पायाला कोण नाही, ते तू भाडेतत्वावरती चालवायला घे. आणि मला संधी चालून आली मोठी. म्हणजे माझं 30 गुंठे पॉलिओ झालं, 2 एकर त्यांचं 3 एकर पर्यंत क्षेत्र व्हायला लागलं. आणि मग मला थोडासा आत्मविश्वास वाटला की आता आपण थेट मार्केटमध्ये सक्सेस होऊ शकतो आणि जायचं. मग 2008 आणि 2009 मध्ये मी आपल्याकडे जेवढं क्षेत्र वाढलं त्यामध्ये मग कसं होतं, छोटं क्षेत्र असल्यामुळे व्हरायटी जास्त लावता येत नव्हत्या. मग समजा एखाद्याने जर 50 बंडल मागितले ऑदर कलरचे, येलो, पिंक, व्हाईट, ते देता येत नव्हते. त्यामुळे मार्केटमध्ये लोकांना सोडण्याची कॅपॅसिटी नाहीये, मार्केट स्थिर होत नव्हतं. जेव्हा 3 एकर क्षेत्र झालं तेव्हा मी प्रत्येक कलरचे सगळ्या व्हरायट्या लावल्या. आणि मग ते क्वालिटीवरती पहिल्यापासूनच मी काम केलं. पहिल्या दिवसापासून मला ठरवून ठेवलं होतं की काम प्रामाणिकपणे आणि क्वालिटीवरती जर केलं तर मार्केटमध्ये तुम्ही स्थिर होऊ शकता. आता म्हण आहे ना ती की शेती जर स्वतःच्या मुलासारखी सांभाळली तर शेती होऊ शकते. तर भाड्याने लावून आणि एसी मधल्या ऑफिस मध्ये बसून शेती केली नाही. तर मग क्षेत्र वाढलं, व्हरायटी वाढली आणि क्वांटिटी वाढली. आणि मग ठरवलं की आता मार्केटमध्ये आपण स्वतः मार्केटिंग करायला सुरुवात करायची. मग पुणे, मुंबई, दिल्ली, इथं इंदोर, अहमदाबाद, सुरत, राजकोट, बडोदा, ज्या ठिकाणी या फुलांची मागणी आहे ह्या प्रत्येक ठिकाणी जाऊन त्या मार्केटचा अभ्यास करायला सुरुवात केली. की आपण तिथं जे कमी पडत होतो आपण पिकवतोय दराला विकायला देतोय हे मला कुठेतरी खटकत होतं. तर मी दलालांकडनं माल त्यांना जायचा तर त्यांना सांगायचो की हीच क्वालिटी, हिच्यापेक्षा भारी क्वालिटी मी तुम्हाला देऊ शकतो. ते विश्वास ठेवत नव्हते. कसं काय, कशावर तुम्ही द्या सांग, कारण यांची लाईन अगोदर बसलेली आहे ते आपल्यावरती. आणि वय लहान, माझ्याकडून वाटायचं हे फरक आहे, विश्वास ठेवत नव्हते कोणी. तर मी त्यांना स्वतः मग तुम्ही या आमच्याकडे बघा. काही ट्रेडर लोक बघायला यायला लागले किंवा ज्यांना वेळ नाहीये मग त्यांना आम्ही सांगायचो आमचा माल तुम्ही घ्या, एकदा घेऊन बघा, तुम्हाला आवडला तर आपण काम करू. मग मी त्यांना सॅम्पल शिपमेंट असं फ्री द्यायला सुरुवात केली की तुम्ही घ्या, विकला माझा माल, तुम्हाला चांगला वाटला तर मग आपण पुढं रेग्युलर काम करू. मग प्रत्येक मार्केटला ज्यांना भेटलो, ज्यांचे व्यवहार चांगले वाटले, तिथं मी एका मार्केटला गेल्यावरती 15-15 दिवस राहून त्या मार्केटला सकाळी जाऊन कुठला ट्रेडर कशा प्रकारे विक्री करतोय, काय करतोय, कोणाकडे आवक कुठल्या मालाची जास्त आहे, कोणाकडे समजा आपण फुलशेती गुलाबाची करतोय तो गुलाब कोणाकडे जास्त येतोय, त्या गाड्यावरती बसून त्यांच्याबरोबर चर्चा करून चहा पाणी तिथे घेऊन त्यांचं काम करण्याची पद्धत ते बघून मग मी काही असे मोजके ट्रेडर बरोबर काम करायला सुरुवात केली. पण त्यावेळी मी अगोदर आपण जे पुन्हा मार्केटला पाठवायचो किंवा लोकल मार्केटला माल पाठवायचो हा कमिशन बेसवरती माल जायचा आणि खरा फाटका आपल्या तिथेच बसायचा. जेव्हा आपण आपला माल त्या ट्रेडर पर्यंत दिला, त्यांना माल आवडला, माल त्या ट्रेडर कडनं विक्री चांगल्या प्रकारे व्हायला लागली, तेव्हा एक गोष्ट काम पहिले केलं, तुम्हाला आता क्वालिटी आवडली, आमच्याकडे व्हरायटी आहे, आमच्याकडे क्वांटिटी मध्ये आहे, हे आता तुम्हाला विश्वास आहे, तुम्ही येऊन बघून गेलेत, पण काम करताना माझी एक अट राहील. तर मग बोलताना मी त्यांना सांगितलं की मी फिक्स रेटवरती काम करणार वर्षभर. हो, तुम्ही जे आज समजा ट्रेडरकडनं माल घेताय त्याच्यापेक्षा कमी रेटमध्ये माल देईल मी. आजचा रेट जो असतो त्याच्यापेक्षा मी 10 रुपये कमीने माल तुम्हाला देईल, पण माझी अट अशी आहे फिक्स रेटने मी जेवढे बंच पाठवले तेवढे फिक्स रेटने मला त्याची रक्कम पाहिजे आणि मला ती दररोज पाहिजे. जास्त कमावले तर तुमचे हो जे मी फिक्स रेटने समजा आज तुम्हाला आम्ही 100 रुपयाने बंच दिला, तुम्ही 200 विका, तिथं आम्ही मन आमचं बारीक करणार नाही, मला चालतंय, तुम्ही 200 विका, माझ्या समोर विका. स्ट्रॅटेजी बनवली. हो, तुमच्या स्ट्रॅटेजीनेच तुम्ही त्या समोरच्याला सांगितलं की मी हे. मग त्यावेळेस ते मला समजून सांगायचे तुमचं नुकसान होईल, मार्केट कधी पण वाढत असतं, त्यावेळी तुम्हाला जास्त मार्जिन भेटेल, आम्ही किती 10% घेतो, पण 10% बोलायला आहेत. रोज आपण मार्केटमध्ये कुठं जाऊन बसलो नाही. आता आपण जर रोज मार्केटमध्ये विक्री करायला बसलो तर इकडं प्रोडक्शन कोण बघणार, त्यामुळे प्रोडक्शन आणि मार्केटिंग करता येत नव्हतं. म्हणून मी तो पर्याय घेतला की माझं तुम्हाला क्वालिटी पसंत झाली ना, आता फिक्स रेटने बोला, 100 रुपयाने मी 90 रुपयाने देतो आणि माझे पैसे मला रोज द्यायचे. पण त्यावेळी कधी बँक बंद असेल किंवा कधी असेल जमलं तर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी पैसे यायला लागले. जे महिन्याने पैसे यायचे आणि किती त्याचा भरोसा नव्हता हे मला रोज दिसायला लागलं समोर की आपण कुठे
आपला खर्च किती होतोय, औषधावर किती खर्च होतोय, खतावरती खर्च किती होतोय, हे सगळं आपला ताळमेळ बसायला लागला. आणि तेव्हा समजायला लागलं की आपण कुठे आणि सक्सेस होईल की नाही होईल हे तेव्हा कळायला लागलं. पण तेव्हा प्रामाणिकपणे क्वालिटीवरती काम केल्यामुळं आपण मार्केटमध्ये ठामपणे बोलू शकलो की माझी ही क्वालिटी आता फिक्स होतो बोला. आणि ते करत असताना मग मार्केटमधून एवढी मागणी वाढायला लागली. पण आपली जमीनच एवढी आहे, ऍग्रिकल्चर लँडची व्हॅल्युएशन कमी, बँकेलाही माहिती आहे की हा फेडतोय, पण काही नियम असे बँकेचे की व्हॅल्युएशनच्या जास्त तर देऊ शकत नाही, पण व्हॅल्युएशनच्या काही टक्के कमी ठेवूनच देणार. मग त्यावेळी असा विचार मनात यायला लागला की ही फुलशेती करत असताना एकट्याचं आपलं काम नाहीये. आपण करायला सुरुवात केली, आपण सक्सेस होते आपल्याला दिसतंय. आपण आधुनिक प्रकारे शेतीची जी हे धरली मनात गाठ बांधली होती, आपण त्या दिशेने वाटचाल करतोय. पण ही फुल शेती करायची म्हणलं तर ही छोट्या प्रमाणात करून परवडणार नाही, मोठ्या प्रमाणात केली पाहिजे. आणि आपल्याला बाकीच्या अडचणी जमिनीच्या असेल किंवा मग आपल्या बँक लोनच्या अडचणी असेल ह्या यायला लागल्या. पण बँकेत जाऊन मग मी बसून बँकेला समजून सांगायला लागलो, मॅनेजर साहेबांना पटवून दिलं की ही फुल शेती मी केली, मी सक्सेस झालो, पण मला याच्यात वाढ करायला मला तुमची गरज आहे. आणि बँकेला पण शेवटी प्रोजेक्ट जर एनपीए मध्ये गेला तर बँक त्या क्षेत्रामध्ये परत लोन देऊ शकत नाही. पण हप्ते रेग्युलर येत होते, त्यांनाही वाटायला लागलं, शेवटी त्यांनाही पैसे वाटायचेच असतात, पण ते पण चांगल्या ठिकाणी बघूनच वाटणार. बरोबर. मग जे माझे नातेवाईक माझ्या म्हणजे त्यांना कुठे अडचणीत येऊ नये म्हणून जे मला नको करू म्हणत होते त्यांना मी पटवून दिलं की तुम्ही पण याच्यात या, तुम्ही याच्यामध्ये या, भात शेती आपण करतोय, हा उदरनिर्वाह आहे, आपण ह्याच्या पलीकडे जाऊन थोडंसं पाऊल उचललं पाहिजे. आपले आजोबा वडील पारंपरिक शेती करत आले, उदरनिर्वाह पलीकडे काय केलं नाही, पण त्यांनी आपल्यासाठी जी जमीन राखली हे खूप मोठं केलेलं आहे. आपल्याला जी आपली जमीन ठेवायची म्हणून आधुनिक प्रकारे आपल्या मुलासाठी पण काहीतरी करायचं म्हणलं, आपण आधुनिक प्रकारे शेती करायचं म्हणलं ही शेती खूप फायद्याची आहे. मग त्यावेळी माझे मोठे दाजी चंद्रकांत कृष्णराव कालेकर त्यांनी माझ्यासोबत 5 गुंठे पॉलीहाऊस केलं होतं. मग आम्ही दोघांनी हा एकत्रित यायचा निर्णय घेतला आणि मग त्यांनी 2 एकर केलं, मी 2 एकर केलं, असं एकाच वेळी बँकेत फाईल दिली आणि मग आमचं क्षेत्र 9-10 एकरवरती गेलं. अच्छा. मग क्षेत्र वाढल्यावरती आमच्याकडं प्रोडक्शन वाढल्यावरती मार्केटमध्ये आपोआपच आमचं नाव व्हायला लागलं. दुसऱ्या वर्षाला दुसरे ज्ञानेश्वर आडकर म्हणून दाजी आहेत, आमचे भाऊ आहेत ज्ञानेश्वर ठाकर, त्यांनी 2-2 एकर पॉलीहाऊस केलं. बँकाही लोन द्यायला लागले. आम्ही इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट आम्ही उभं करायला सुरुवात केली की त्यांच्या जागेवरती लोन घेऊन त्यांच्या प्रोजेक्ट उभे केले. हे करत असताना असं लक्षात येत होतं की आपण जे समजा मटेरियल खरेदी करतो, मी 1 लिटर औषध जर दुकानामध्ये घ्यायला गेलो खत औषध दुकानामध्ये तर मला रिटेलचे रेट लागायचे. हो बरोबर. म्हणजे एखाद्या औषध जर घ्यायचं गेलो तर मला त्याची किंमत जर त्यांनी सांगितली 5,000 रुपये तर ते मला 5,000ला घ्यायला लागायचं. जेव्हा आम्ही 10 जण एकत्र आलो तेव्हा आम्ही 50 लिटर औषध घ्यायला लागलो आणि 50 लिटर औषध घ्यायला लागल्यावरती त्यांनी त्यांचा मार्जिन कमी करून क्वांटिटीमध्ये म्हटलं असल्यामुळे आम्हाला रेट कमी करायला लागले. परचेसला फायदा व्हायला लागला. जेव्हा इंडिव्हिज्युअल काम करत होतो, मार्केटला गाडी पाठवायची किंवा ट्रेनला गाडी पाठवायची, एक पिकअप 10 बॉक्स घेऊन जायचे, काय 2,000 भाडं लागायचं आणि 50 बॉक्स घेऊन जायला लागले तर 2,000 भाडं लागायचं. आमचं ट्रान्सपोर्टेशन कमी व्हायला लागलं. मग जवळ आल्यानंतर एकत्रित आम्ही आल्यानंतर आम्हाला आमची जी प्रोडक्शन कॉस्ट कमी होण्याची मदत झाली. मग आमची प्रोडक्शन कॉस्ट कमी व्हायला लागल्यामुळे आमचा मार्जिन वाढला आणि आम्ही सक्सेसच्या दृष्टीने पाऊल पुढे टाकायला लागलो. मग एकत्रित येऊन मग सगळ्यांना एक जबाबदारी द्यायचा निर्णय घेतला की एक माणूस सगळ्या गोष्टी करू शकत नाही, प्रोडक्शन बघू शकत नाही, मार्केटिंग बघू शकत नाही किंवा सगळ्या बाकीच्या गोष्टी आपण हँडल करू शकत नाही. मग प्रत्येकाला आम्ही म्हणजे बिनपगारी फुल अधिकारी प्रत्येकाने एक जबाबदारी घ्यायला सुरुवात केली. मग कोणी प्रोडक्शनची जबाबदारी घेतली, माझ्यावरती मी लहान असून मी मार्केटचा अभ्यास केल्यामुळे मार्केटिंगची जबाबदारी माझ्यावरती आली. कोणी परचेसची जबाबदारी घ्यायला लागली. मग कुठून कुठून आपण 10 ठिकाणी सोर्स प्रत्येक ठिकाणी विचारायचे, आज आम्हाला हे मटेरियल पाहिजे, तुमचा काय रेट आहे. ब्रँडेड कंपनीचे डीलर मार्फत आम्ही रेट घ्यायला लागलो, 10 ठिकाणी चौकशी करायला लागलो. ज्याचे रेट कमी त्याच्याकडनं मटेरियल आम्ही क्वांटिटीमध्ये उचलायला लागलो. त्यामध्ये कोणी लेबर हँडल करायला लागले. प्रत्येक पॉलीहाऊसला कोणाकडे किती कामगार आहेत, कोणाचे कामगार जाणार आहेत, कोणाचे कामगार कधी बोलवायचे, हे सगळं कोण बघायला लागलं, कोण डिस्पॅच बघायला लागलं. एकत्रित मार्केटिंग केल्यामुळं एक ठिकाणी आम्ही एक माणसाने सगळीकडचं प्रोडक्शन बघितल्यामुळं क्वालिटी एकसारखी यायला लागली. मग आम्ही प्रोसेस सुद्धा एक ठिकाणी करायचा निर्णय घेतला. मग असं सेंट्रलाइज पॅक हॉल केलं, सगळ्यांचा मला एका ठिकाणी येऊन तिथे एका ठिकाणी पॅकिंग केला. त्या पॅकिंग वरती आम्ही मग एक माणूस आमच्यातलाच निवडला
त्यांनी ते पॅकिंग बघायचं, मग एकसारखी पॅकिंग यायला लागली. मग मार्केटमध्ये जाताना आमच्या मालाची ग्रेडिंग शॉर्टिंग होऊन पॅकिंग द्यायला लागली. स्टँडर्डायझेशन तुम्ही त्या लेवलला त्याच्यावरती काम केलं की जो शेतकरी समजा माल आपला 2-3% माल थोडासा ओपन असतो किंवा एखादा किडीने खाल्लेला असतो किंवा हँडलिंग डॅमेज मध्ये काटाकोड लागलेला असतो, शेतकरी ते बघत नाही. शेतकरी काय करतो, ते पुढे चांगली माग बारीक खराब टाकायची पाठवायची, पण तो स्वतःचं नुकसान करून घेत असतो. बऱ्याच वेळा मी बोलल्या शेतकऱ्यांना जेव्हा येतात आता विचारायला किंवा तुम्ही कसे करतात, मी बऱ्याच वेळा सांगतो तो बदल केला पाहिजे. 2-5% फुलासाठी 95% फुलांना आता शेत काय करतात, लगेच मोबाईल फोटो काढणार, हे तुम्ही खरं पाठवलं ते खरं पाठवलं, आणि त्याच्यामध्ये मग ते काय करणार, एकदम रेट डाऊन देणार. हे शेतकऱ्याला कळायलाच तयार नाही. मग आम्ही त्याच्यावरती काम केलं. लेन ग्रेडिंग, स्टेज ग्रेडिंग, शॉर्टिंग करून खराब माल बाजूला काढून आम्ही जो माल हा मग आम्ही ठामपणे म्हणायला लागलो, आमचा कुठलाही बंच खोला, एक फुल खराब असेल तर पैसे देऊ नका. जेव्हा आम्ही स्वतःला प्रामाणिकपणे इथं ठरवलं की आपण स्वतः प्रामाणिकपणे काम करायचं तरच मार्केटमध्ये घेऊ, आणि मग त्यामुळे काय व्हायला लागलं, ज्या ठिकाणी मार्केटमध्ये आम्ही काम करायला लागलो प्रत्येक मार्केटमध्ये आम्हाला चांगल्या प्रकारे मागणी वाढायला लागली. असं व्हायला लागलं की मागणी वाढते पण आमचं प्रोडक्शन कमी पडतंय. मग हे एकत्रित जसं एक संघ स्थापन केला होता, या संघामार्फत काम केलं. म्हणजे जसं आज शासन सरकार सगळ्या गोष्टी बोलतं की एकत्रित गट शेती माध्यमातून काम करा. हे शासनाने बोलायच्या अगोदर किंवा शेतकरी बनायच्या अगोदर आम्ही प्रायोगिक तत्वाने शेती चालू केली. आणि जेव्हा तालुका कृषी अधिकारी असेल, जिल्हा कृषी अधिकारी असेल, त्यांना सगळ्यांना वाटलं की बघा चला इथं पण सर कसं करता. त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम काय येतोय गट शेतीला, की आपण करतोय परंतु आपल्या शेतकऱ्यांचंच एकमत होत नाही. आता इथं तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याला, प्रत्येक तुमच्यासोबत येणाऱ्या माणसाला समोर बसवून त्याचे फायदे तोटे सांगून त्याचं मन वळवलं, पण त्या गट शेतीमध्ये तो प्रॉब्लेम होतो, एक मत होत नाही. त्याच्यामुळे गट शेतीचे प्रोजेक्ट भरपूर सारे फेल होतात. तुमच्यासारखे काही जिद्दीने पेटलेले लोक असतात, ते बरोबर एकत्र घेऊन ते पुढे जातात, पण भरपूर सारे गट शेतीचे प्रकरण फेल होण्याचे पण चान्सेस जास्त असतात. मग तुमचा जो हे आहे की सगळ्यांना सोबत घेऊन आलात, तर ही जी जर्नी चालू झाली, तर आतापर्यंत आज आपण 2025 मध्ये आहात तुम्ही, किती शेतकरी आपल्याला अटॅच आहेत आणि किती एकरचं पॉली हाऊस आपण हँडल करतोय आता आपल्याकडून? तर हे शेती करत असताना स्वार्थ पहिला डोळ्यापुढे ठेवला नाही. जर मी स्वार्थ डोळ्यापुढे ठेवला असता तर आज इथपर्यंत पोहोचलो नसतो. पैशाला दुय्यम स्थान दिलं, बरोबर, पैसा हे सर्वस्व नाही मानलं. आज माझ्या सोबत माझे भाऊ, दाजी, मामा, काका हे नातेवाईक घेऊन चाललो ना, ही प्रॉपर्टी खूप मोठी आहे. नातेवाईक घेऊन चालणं आपल्या आजच्या काळात खूप मोठं म्हणलं. म्हणजे म्हणतात ना, मराठी म्हणे की मराठी माणूसच मराठी माणसाचा पाय ओढतो, पण पाय ओढणारा हात दिला तर तो पाय का ओढल. आम्ही कधीच, म्हणजे मी मार्केटिंग करत असताना मला कोणी कधीच विचारलं नाही तू काय रेटने माल विकतोय. एकमेकाचा विश्वास ठेवला पाहिजे. हे प्रत्येकाने एकमेकावर विश्वास ठेवला पाहिजे. आज गट शेतीच्या माध्यमातून एकत्रित येताना बरेचसेच गट बंद पडण्याचे कारण हे पण आहेत. अध्यक्ष कोण होणार, उपाध्यक्ष कोण होणार, म्हणजे मग मी मोठा का तू मोठा, ह्यामध्ये गट शेती उभी राहायच्या अगोदरच कोलमडायला लागली. म्हणजे जरी सरकारने ह्याच्यावरती काम केलंय, पण ह्याच्यासाठी निस्वार्थी भावनेने पुढे आलं पाहिजे. सर, आज आपण पाहतोय सरकारी गट शेतीला प्राधान्य देत आहे, गट शेती करा म्हणतंय, परंतु गट शेती सक्सेसफुल करण्यापाठीमागं किंवा जर ती करायची असेल तर एक तुम्ही आज ह्या तत्वावरती आलात, गट शेती तत्वावरती. सरकारने आणायच्या अगोदर तुम्ही गट शेतीवरती एक प्रयोग केलात, ती सक्सेसही गेली. तर आपल्या प्रेक्षकांना ज्यांना गट शेतीवरती खरंच सक्सेस करायचं त्यांच्यासाठी एक थोडं मार्गदर्शन. मुळात निस्वार्थीपणे काम केलं तरच सक्सेस होऊ शकतात. काही बरेचसेच आमच्याकडे आता आमची गट शेती कशा माध्यमातून आम्ही करतोय, कसं चालतं हे पाहण्यासाठी भरपूर लोक येतात. असे अनुभव आलेत की इथं येऊन गेले, आम्ही काम कसं करतो हे सगळं बघून गेले, त्याच्यावरती काम करायला सुरुवात केली, 4 वेळा येऊन गेले, फोनवरती पण बरेचसे सल्ले घेतले, पण अध्यक्ष कोण होणार आणि उपाध्यक्ष कोण याच्यावर भांडण होऊन गट तयारच नाही झाले. की जेव्हा आपण एकत्रित येऊन शेती करतोय हे सगळ्यांसाठी करतोय, निस्वार्थी भावने जर काम केलं तर 100% सक्सेस होणार. सरकारचं काम त्याच्यावरती चांगलं चालू आहे, पण शेतकऱ्यांनी सुद्धा गट शेतीच्या माध्यमातून एकत्रित येताना प्रत्येकाने असं समजलं पाहिजे की मला जी जबाबदारी दिली ही मी निस्वार्थीपणे पार पाडेल. म्हणजे जिथं मला जे काम दिले हे प्रामाणिकपणे माझं म्हणून करीन, मी त्याच्यासाठी का करू, मी ह्याच्यासाठी का करू, हे द्यावे नाही ठेवले पाहिजे. आम्ही सक्सेस व्हायचं मेन कारण त्याचे अगोदर आम्ही सुरुवात केली,
पण आम्ही विचार पण नव्हता केला की आम्ही सुरुवात करून ह्या लेवलला पोहोचू. आम्ही कधी विचार सुद्धा केला नव्हता. तुमच्याकडे सगळेच अध्यक्ष आहेत, हो, सगळेच उपाध्यक्ष आहेत, सगळ्यांच्या भूमिका फिक्स आहेत, त्याच्यामुळे आज तुम्ही हळूहळू वरती चाललाय. ते म्हणजे तेच आहे की आपल्याकडे तुम्ही जसं म्हणलं निस्वार्थ भावना आणि मेन म्हणजे सातत्य. आपल्याकडे सातत्य ठेवायची आणि अभ्यासपूर्ण सातत्य ठेवायची खूप गरज आहे. ती शेतकरी करत नाहीये. किंवा तुम्ही जसं म्हटलं की एकत्रित जर जायचं असेल तर एक ट्रस्ट ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि निस्वार्थीपणाने जर पुढे गेलो तर गट शेतीमध्ये आपण एक सक्सेस आणू शकतो आपण. बरोबर ना. म्हणजे समजा आज आपण कुठलंही पीक विचार केला, गुलाब शेती सोडा, समजा कुठली शेती गट शेतीमध्ये करायचं म्हणलं तर गट शेतीमध्ये करण्याचा मेन उद्देश गव्हर्नमेंटचा काय आहे की एकच पीक सगळ्यांनी करून मार्केटमध्ये करून त्याचा भाव पडला तर सगळ्याच लॉसमध्ये जात आहेत. कोणी टोमॅटो करा, कोणी काकडे करा, कोणी वांगी करा. म्हणजे तो उद्देश आहे की सगळी पिकं सारखी येऊन एकत्रित सगळ्यांच्या मध्ये मार्केटमध्ये गेली तर सगळ्यांना भाव भेटेल. किंवा टोमॅटोचा भाव कमी झाला तर दुसऱ्या पिकाला भेटेल, बटाट्याचा कमी झाला कांद्याला भेटेल. हे मेन सर्वांचा सरकारचा उद्देश आहे. पण तो साध्य करण्यासाठी मग असं होतंय गट शेतीमध्ये मधून आज कांद्याला भाव भेटला, मी कांदा करायला पाहिजे होता, तुम्ही मला कांदा नाही करायला सांगितलं, तुम्ही मला हे करायला सांगितलं, हे वाढायला लागले. पण तिथं ते विचार नाही करायला पाहिजे. भरपूर जण असं म्हणतात की आपल्याकडे कसं आहे ते मेंढरांसारखी परिस्थिती. एक मेंढर पुढे निघलं ना ते सगळे निघतात. एकदा का सगळ्यांनी कांदा लावायला चालू केली तर आपल्याकडे एका गावामध्ये 200-300 एकर कांदाच लावतात आणि त्याने सगळ्याचा भाव पडतो, सगळे लॉसमध्ये जातात. तर याच्यामध्ये तत्परता किंवा याच्यामध्ये एक असं आहे की अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यांनी एकत्र पीक करण्यापेक्षा थोडंसं वेगवेगळी पिकं करून जर तो बॅलन्स केला तर आज शेतकरी तसाही राजाच आहे. आम्ही गुलाबामध्ये तेच केलं की मागणी जी आहे ती आम्ही बघितली काय आहे. सगळ्या कलरला मागणी होती पण एरिया कमी असल्यामुळे आम्ही सगळे कलर करू शकत नव्हतो. समजा माझं 10 गुंठ्याचं पॉली हाऊस, सगळ्या कलरची मागणी जर केली तर मी सगळं मिक्स केलं तर ते बगीचा होईल. प्रोडक्शन क्वांटिटीमध्ये काढता येत नव्हतं तर मार्केट स्थिर होत नव्हतं. बरोबर. तर जेव्हा आम्ही एकत्रित निर्णय घेतला तर कोणी लाल व्हरायटी लावा, कोणी येलो व्हरायटी लावा, कोणी पिंक व्हरायटी लावा. प्रत्येक कलरच्या फुलाचा डिसीज वेगळा आहे. सेन्सिटिव्ह व्हरायटी काही जे आहेत कलरमध्ये, कोणाची पातळ पानं असतात त्याला डावणी सारखा रोग लवकर येतो. तर एकत्र जर लावलं तर 1 एकरच्या पॉलिसीमध्ये 4 व्हरायट्या लावल्या तर ह्याला रोग आला म्हणून औषध मारायला गेलो, ह्याला नाही आला तरी मारायला लागायचं. म्हणजे औषधाचा खर्च वाढायचा. एखाद्याला गरज नाही म्हणून औषध मारायला लागायचं आणि औषधाची कॉस्ट वाढायची. जेव्हा आम्ही प्रत्येक व्हरायटी वाईज एरिया वेगळा केला, पर्टिक्युलर ज्या एरियामध्ये ज्या व्हरायटीला रोग आलाय तेवढ्या वरती औषध मारायला लागलो. बरोबर. आणि एकाने एक व्हरायटी घेतल्यामुळे त्या व्हरायटीमध्ये काय प्रॉब्लेम येतात हे त्या शेतकऱ्याला कळायला लागलं. आणि सोपं असं झालं की मग त्यांनी ते एकच व्हरायटी काम केल्यामुळं त्याला त्या व्हरायटीचे बारकावे प्रॉब्लेम कळायला लागले. पाणी किती दिलं पाहिजे, पाणी जास्त झालं तर काय केलं पाहिजे, कुठल्या वेळी कुठला रोग येतो, ऋतूनुसार काय होतं, हे व्हरायटी वाईज अभ्यास आमचा झाला. मग मिक्स व्हरायटी केल्यामुळे जे नुकसान होते, आजही शेतकरी काय करतात 1 एकर पॉली हाऊस करतात, त्यामध्ये अर्धा एकर लाल व्हरायटी लावतात आणि अर्धा एकर ट्रेडर सांगतात म्हणून कलर लावतात. आणि सगळे मिक्सिंग केल्यामुळे काय होतं, एखाद्या व्हरायटीला कुठेतरी रोग आलेला असतो पण पूर्ण पॉली हाऊसला औषध मारायला लागतं. कारण डावणी सारखा एक रोग असा आहे की जर एखाद्या कोपऱ्यात कुठे जर आज त्याचे स्पोर डेव्हलप झाले 24 तासामध्ये पूर्ण पॉली हाऊसमध्ये जेवढे पानं आहेत तेवढे सगळे गळून पडतात आणि शेतकऱ्याला कमीत कमी 3 महिने प्रोडक्शन येत नाही. मग हे होण्यासाठी त्यापेक्षा जर ते तेवढं एकच पॉली सेपरेट जर केलं ते बाकीचं जर वाचलं आपलं, मग आम्ही त्याच्यावरती काम केलं. प्रत्येकाने एक वेगळी व्हरायटी लावली आणि त्याने असा विचार नाही केला की मग मागणी जर लाल फुलाला आहे मग तुम्ही लाल लावला मला तुम्ही वेगळा कलर सांगितला, तो नशिबाचा विषय. प्रत्येकाने एक व्हरायटी घ्या, ग्रोईंग करा. मग सगळ्या व्हरायट्या क्वांटिटीमध्ये आमच्याकडे मार्केटमध्ये उपलब्ध झाल्या आणि तेव्हा आम्ही मार्केटमध्ये स्थिर झालो. मग गट शेतीमध्ये म्हणून सरकार जे आज काम करत आहे ना की तुम्ही वेगवेगळे पिकं घ्या, आम्ही पीक एक घेतलं पण व्हरायट्या वेगळ्या घेतल्या आणि मग क्वांटिटीमध्ये मार्केटमध्ये आम्ही उतरलो. त्याचा फायदा आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात. आता आज आम्ही पाहतो साई रोजेसचं नाव मार्केटमध्ये आहे, तुम्ही भारतभर नाव आहे, हे आहे. तर आज आपण डेली जे प्रोसेस होतात आपल्याकडे, म्हणजे एकत्रित आपण आता किती एकरचं क्षेत्र आपल्याकडे आहे आणि त्या क्षेत्रावरतून किती स्टिक्स आपल्याकडे येत आहेत, म्हणजे किती गुलाबाचं प्रोडक्शन आपल्याकडे येत आहे आणि आत्ता आपण कुठे आहोत. जेव्हा 10 गुंठे सुरुवात केली होती तेव्हा कामगार घेऊन कामगाराचा पगार देता येत नव्हती, ही परिस्थिती होती. आम्ही स्वतः काम करायचो. म्हणजे जे आहे ते वास्तव. बरोबर. की मजूर जेवढी वाचली तरी तो आपला फायदा. कारण की ट्रेडर्स त्यावेळी खात होता
माझ्या 2 बहिणी, तेव्हा बहिणीचे लग्न नव्हते झाले, 2 बहिणी, एक भाऊ, म्हणजे छोटा भाऊ प्रदीप तर शाळा शिकत होता, माझा चुलत भाऊ नवनाथ, तो माझ्या सोबत होता. आम्ही 4 जण 10 गुंठे पॉलिहाऊस मध्ये आम्ही 4 जण काम करायचो. मग ते जेवढं खर्च वाचवल तो तेवढा आपला पगार असा समजायचो. तर तेव्हा टेक्निकल नॉलेज थोडंसं कमी पडायचं. तर असं जे या क्षेत्रामध्ये काम करतात अनुभव असा आला, बोलतो विषय सांगतो, त्यांना मी जाऊन भेटलो आणि त्यांना विचारलं की मला थोडं प्रोडक्शनचं नॉलेज कमी आहे, तर तुम्ही मला थोडीशी मदत कर सांगा. ही शेती करताना भरपूर ठिकाणी गेलो, तर अशा ठिकाणी कधी आतमध्ये पण येऊन नाही दिलं. हे अनुभव आले की जे मोठ्या प्रमाणात आहे आपल्याकडे, ही शोकांतिक आहे. जर माझ्याकडे काय हे तुम्ही बघून गेले आणि तुम्ही जर तो उद्योग व्यवसाय केला तर माझा लॉस होणार असं नाही. जग खूप मोठे, जेवढे ही शेती वाढेल ना तेवढा आपला विकास होणार आहे. तर ज्यांच्याकडे जायचं त्यांनी आम्हाला अक्षरशः पॉलिहाऊस मध्ये येऊन दिलेलं नाही. चौकशी करायला जायचो कसं असते शेती, आम्हाला येऊन दिलेलं नाही, पण थांबलो नाही. पण असंच मी त्यावेळी जे क्षेत्रात अनुभव असल्या लोकांपर्यंत गेलो ना, तर तेव्हा मला एक जणांनी असा हे केला की बाळा ठीक आहे, तू आला मला विचारायला, पण तुझं जेवढं उत्पन्न आहे ना त्याच्यापेक्षा माझी फी जास्त आहे. त्यावेळी खचलो नाही. त्यावेळी त्यांना मी बोललो, साहेब तुमची फी द्या येईल एवढं करीन. म्हणजे तेव्हा मनाशी ठरवून ठेवतो ना आपलं वाढवायचं आहे. पण ठीक आहे, त्यांनी समजा त्यावेळी नाही सपोर्ट केला किंवा त्यांना वाटलं की इथं जाऊन माझा वेळ वाया जाईल, ते त्यावेळी माझ्याकडे आले नाहीये. पण तेव्हा ठरवून ठेवतो मनाशी की यांची फी देईल ना तेवढं पॉलिहाऊस करून याची मला फी देता येईल. आणि एवढं क्षेत्र केलं की त्यांची फी देता येईल आणि त्यांनाच मार्गदर्शनासाठी ठेवलं होतं. जिद्द. तेव्हा 10 गुंठे पण सुरुवात केलं. खूप ज्या अडचणी येत होत्या त्या सॉल्व्ह करत करत गेल्यानंतर एरियावर गेल्यावरती जेव्हा आम्ही डोमेस्टिक मार्केटमध्ये काम करत होतो, भारतभर सगळ्या सिटीमध्ये आपला माल जातो. आज एकही अशी सिटी नाहीये की तिथं आपलं फुल पोहोचत नाही. आणि सायरोजेसच्या नावाचं ब्रँडिंग एवढं आपण चांगल्या प्रकारे केलं की आपण काम त्यावरती खूप केलं. मामांचा अनुभव हा पोस्ट हार्वेस्ट डिपार्टमेंटमध्ये जास्त होता. म्हणजे हार्वेस्टिंग करून आल्यानंतरच फुल प्रोसेस कशी करायची यावरती मामाचा अभ्यास जास्त होता. त्यामुळे तो खूप आम्हाला मोठा सपोर्ट भेटला. मामा आम्हाला त्यातले बारकावे सांगत होते की हार्वेस्टिंग केल्यानंतर शेतकरी कमी पडतो आणि कुठे कमी पडतो का. त्यावेळी मामा ज्या कंपनीमध्ये काम करत होते तर तालुक्यातूनच सगळ्या शेतकऱ्यांकडून माल घ्यायचे. शेतकरी काय करायचं, फक्त हार्वेस्टिंग करायचं आणि त्यांना द्यायचं. पण खरी प्रोसेस जी आहे ती प्री कोलिंग करणे, कोल्ड चेन मेंटेन करणे जी म्हणतो आपण, ती ते करत नव्हते. आणि ते लोक आपल्याकडनं माल घेऊन पूर्ण प्रोसेस पूर्ण करायचे आणि एक्सपोर्ट करायचे. म्हणजे आमचाच माल एक्सपोर्ट होतो हे आम्हाला कळत होतं, पण आम्ही करू शकत नव्हतो. पण जेव्हा डोमेस्टिक मध्ये पूर्ण भारतभर आपलं नाव झालं होतं, आपला माल एक्सपोर्ट होतोय, मग त्यावेळी एक्सपोर्ट वरती काम करायचं पण ठरवलं. अच्छा. हो. मग एक्सपोर्ट करताना सुद्धा एरियाची अडचण आली. जेव्हा आम्ही 10 एकर 15 एकर वरती होतो, तर एक्सपोर्ट करताना जसं आज डोमेस्टिक मार्केटला रोजचं फुल पॅकिंग करून पाठवत होतो, ते पाठवता येत नव्हतं का, तर एअरलाईनला माल पाठवताना क्वांटिटीमध्ये आपल्याला माल पाठवायला लागायचा. घेणाऱ्याला परवडायला पाहिजे, आपल्या देणाऱ्याला परवडलं पाहिजे, एअरलाईनचे रेट वगैरे. मग एक्सपोर्ट मध्ये काम करताना तो पण बारका भाऊ तोपर्यंत शिक्षण पूर्ण होऊन MBA झालं आणि त्याचं स्वतः सॉफ्टवेअर कंपनी आहे त्याची स्वतःची. मग तो आम्हाला टेक्निकल नॉलेज जे बाहेर जाऊन परिषद त्याने जाऊन ह्या मार्केटचा अभ्यास केला आणि एक्सपोर्ट करायचा त्याने निर्णय घेतला. पण जेव्हा आमच्याकडे एरिया वाढला, आज आमच्याकडे 70 एकर एरिया आहे, 300 लोक काम करतात. म्हणजे 10 गुंठे जेव्हा सुरुवात केली तेव्हा कामगाराची पगार द्यायची परिस्थिती होती. आज आमच्याकडे 70 एकर मध्ये पॉलिहाऊस आहे. 1 एकरला किमान 65 ते 70 लाख रुपये खर्च येतो आणि शेतकरी ती डेअरिंग करत नाही. एवढं कसं करायचं. आणि जेव्हा मी सुरुवात केली, माझा बराचसाच काळ हा शिकण्यामध्येच गेला. बरोबर. आणि जेव्हा क्षेत्र कमी केलं ना, तर अनुभवातच माणूस फेल होतो. बरेचसे शेतकरी अनुभव घेण्यासाठी छोट्या प्रमाणात करतात आणि तिथंच फेल होतात. म्हणजे मी त्यांना, आता माझ्याकडे भरपूर लोक येतात, मी त्यांना सांगतो माझे जो काळ मी अनुभवासाठी घालवलाय तो तुम्ही घालू नका. ही शेती मोठ्या प्रमाणात केली तर परवडते, तुम्ही मोठ्या प्रमाणात करा. पण शेतकरी येतात, अभ्यास करतात, विचारतात आणि परत जाऊन. आपल्याकडे एक म्हण आहे, अनुभव हा विकतच घेतला जातो,
आपण फुकट जरी देण्याचा फुकट प्रयत्न देतो. केला ना तरी आपल्याकडचा शेतकरी नाही मला अनुभव विकतच घ्यायचा. हा तर मग सांगितलं नको अनुभवासाठी 10 गुंठे करू 20 गुंठे करू आणि 4-2 वर्षांनी तोच बोलतो माझं बंद पडलं मला काही परवडत नव्हतं मला बघता येत नव्हतं. पण तेव्हा मी जो सल्ला दिला होता किंवा मी माझं मत मांडलं होतं ते त्याने ऐकलं नाही म्हणून तो व्हायला गेला. बरोबर. मी सांगतो माझ्या आयुष्यातले मी 10 वर्ष फक्त अनुभवासाठी घालवले जे तुम्ही घालू नका. तुम्ही किमान 2 एकर 3 एकर प्रोजेक्ट करा. आज नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड केंद्र सरकारची जी स्कीम आहे ही पॉली हाऊस साठी 1 कोटीपर्यंत सबसिडी देते. शेतकरी येतोय मी अर्धा एकर करतो 1 एकर करतो. अहो तसं करू नका. 1 एकर करायला 2 एकर करायला 3 एकर करायला प्रोसेस सगळी सेम आहे. 1 एकर केलं तरी बँक तुमची पूर्ण जमीन मॉर्गेज ठेवते व्हॅल्युएशन प्रमाणे आणि मग तुम्हाला लोन देते. 1 एकरसाठी तुम्ही 70 लाख लोन घेण्यापेक्षा तुम्ही 3 एकर करा 2 कोटी लोन घ्या 1 कोटी सबसिडी भेटते. तो सपोर्ट खूप मोठा आहे. सबसिडीसाठी प्रोजेक्ट करू नका. सबसिडी भेटते गव्हर्नमेंटचा तो सपोर्ट आहे तुम्हाला. पण मला काहीतरी करायचंय तुम्हाला आधुनिक प्रकार शेती करायची आहे ना तर बँकेचाही सपोर्ट आहे गव्हर्नमेंटचा सपोर्ट आहे. तुमची जिद्द ठेवा मी मोठ्या प्रमाणात करेन. पण तेच तर चुकतात. मी अर्धा एकर करेन 1 एकर करेन आणि फेल होतात. मी फेल व्हायची मेन कारण ती आहे की एरिया कमी करतात क्वालिटीवर काम करत नाही आणि छोटा असल्यावर मॅनेजमेंटला परवडत नाहीये. समजा त्यांचं काही गोष्टी आमच्या कानावरती अशा पण येतात सर की 2-3 एकर एरियामध्ये पण केलेलं आहे परंतु ते मार्केट शोधण्यासाठी आणि ते कुठे विकायचं त्याचा प्रॉब्लेम आल्यामुळेही भरपूर असे सारे पॅक हाऊस आहेत की जे हे जे आहेत आपले पॅक हाऊस म्हणा पॉली हाऊस म्हणा जे फ्लॉवरचे ते बंद पडले प्रॉब्लेम आले. पण ही शेती साहेब शेतात जाऊनच केली पाहिजे. जरी पॉली हाऊस किंवा हा व्यवसाय जरी असेल तरी शेती आहे. शेती म्हणून बघितलं पाहिजे. तुमचा दृष्टिकोन ठेवा तुम्ही आधुनिक प्रकार शेती करता व्यवसाय म्हणून. पण ऑफिसमध्ये बसून किंवा मध्ये सिटीमध्ये कुठे एखाद्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये बसून भरपूर लोक मला सांगतात आम्हाला वेळ नाहीये आम्ही कॅमेरे लावू आम्ही सुपरवायझर ठेवू. अहो कॅमेरे लावून शेती होते का? नाही होत. मग मी ते सांगतो समजून त्यांना कॅमेरे लावून शेती होणार नाही. तशी जावं लागणार. जरी 4 एकर 5 एकर मध्ये केलेले प्रोजेक्ट 10 एकर मध्ये केलेले पण प्रोजेक्ट फेल गेलेले आहेत की त्यांना ही फक्त शेती आहे आपल्याकडे जमीन पडून चला बँक लोन देते गव्हर्नमेंटची सबसिडी भेटते म्हणून करतोय ते फेल गेलेले ते फेल गेले. किंवा मग असं पण काही झालंय का की त्याच्यामध्ये जे यील्ड लागतं आपल्याला समजा वर्षाला म्हणा किंवा डेली जे यील्ड म्हणतो आपण 3 एकर शेती आहे माझं हे आहे पॉली हाऊस आहे आणि 3 एकर पॉली हाऊस मध्ये मला जे डेली यील्ड निघायचं आहे ते त्याचा रेशोही कमी असल्यामुळं पण होऊ शकतं. टेक्निकल माणूस ठेवणं गरजेचं आहे किंवा आपण स्वतःहून काम करून त्यातले बारकावे शोधणे गरजेचे की आपण प्रोडक्शन काढण्यासाठी काय केलं पाहिजे. मग बरेचसेच लोक युट्यूबवर शेती करायला बघतात असे कोणाचे व्हिडिओ बघायचे आणि मग ते प्रश्न लिहून आणतात प्रश्न. मग ह्या शेतीपासून बघा एवढी इन्कम 1 एकर पॉलिस उभं केलं 70 लाख रुपये खर्च येतो एवढी झाडं लावली एवढे फुलं निघाली ह्या रेटने विकली गेली. असं नाहीये. प्रोजेक्ट तुम्हाला जो तुम्ही दाखवता आणि सत्यात खूप वेगळा असतो हे बऱ्याच वेळा समजून सांगतो. म्हणजे हे प्रोजेक्ट जे बघतात ना डीपीआर तो बघतात एखाद्या कन्सल्टंटकडे एखादा डीपीआर बनवून आणायचा आणि त्याच्यावर शेती करायची शक्य नाहीये. मग आम्ही सुपरवायझर ठेवू. सुपरवायझर जरी ठेवला तरी पण स्वतः तुम्ही बघितलं बारकावे ते शोधले तरच तुम्ही सक्षम. मी सांगतो पण 5 एकरवाला सुद्धा लॉस मध्ये जातो आणि 1 एकरवाला सुद्धा सक्सेस होतो. 1 एकर स्वतः करतोय आणि 5 एकरवाला कोणाकडून करून घेतोय. त्यामुळे त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. त्याच्यावरती अंतिम प्रोडक्शन हे रोज क्लायमेटनुसार वेगळे प्रॉब्लेम येत असतात. म्हणजे तुम्ही फुल शेती करायची लावली म्हणून झाली असं नाहीये. प्रोजेक्ट उभा करणं खूप सोपं आहे चालवणं अवघड आहे. बँक लोन देते कॉन्ट्रॅक्टर येतात तुम्ही बँकेमार्फत त्यांना लोन दिल्यावर पेमेंट दिल्यावर ते येतात प्रोजेक्ट उभा करून जातात. ज्या दिवशी तुमचं रोप लागलं जातं त्या दिवशी तुमची खरी कसरत चालू होते. आणि प्रत्येक दिवसाला क्लायमेटनुसार होणारे बदल आज आपलं वातावरण बघतो आपण 40 पर्यंत पोहोचलोय आपण. पुण्याचं क्लायमेट आज 40 डिग्री पर्यंत पोहोचले. त्यामुळं रोज प्रॉब्लेम वेगळे असतात आणि रोज वेगळे डिशीज. आपण काम करत असताना झाडावरती कसं काम केलं पाहिजे. प्रोडक्शन ही फुल शेती सक्सेस व्हायचं मेन कारण प्रोडक्शन सुरुवात झाल्यानंतर कॉस्ट कशी कमी करू आपण. रोग येण्यासाठी आज लोक काय करतात हा रोग आलाय पाणी घेऊन जातात दुकानामध्ये हा रोग माझ्याकडे आला ह्याला काय करू. त्यांचा तर धंदा आहे औषध विक्रीचा. त्याने नाही बदल झाला हे घेऊन जा 5,000 रुपयांनी बदल नाही झाला 10,000 घेऊन जा हे मारा. पण मारण्याची सुद्धा वेळ आहे. कुठल्या वेळी मारलं पाहिजे औषध त्या पाण्याचा TDS काय हा चेक करत नाही. दुकानदाराने सांगितलंय 100 लिटर मध्ये 100 ml पाणी टाका ढवळा आणि मारा.
तेच औषध सकाळी मारलं त्याचा रिझल्ट येतो, उन्हाच्या वेळी मारलं त्याचा रिझल्ट येत नाही, संध्याकाळी. लोक आज आपल्या वेळेनुसार पॉलिओ शेती करतात. नाही, जर कामगार नाही येणार मग आज औषध नाही मारत मी, आम्ही स्वतः तयारी ठेवतो. आज सकाळी मारायचं एखादा कामगार त्याचं नाही ना, आपली तयारी ठेवायची, आपण स्वतः मारायचं. मग त्यामुळं म्हणजे औषध आणलं, खर्च झाला, मारायची वेळ चुकली म्हणून ते फेल गेलं, रोगही नाही गेला आणि औषधाचे पैसे गेले. मग त्यामुळं होणारा परिणाम प्रोडक्शन डाऊन होतं. आम्हाला किमान पर एकर पर डे 2000 फुलं निघाली पाहिजे असं टार्गेट असतं आमचं. जे आमच्या आता ही टेक्निकल टीम आहेत ह्या प्रत्येकाला आम्ही टार्गेट दिलेलं असतं. एकरी महिन्याला 60,000 फुलं निघालीच पाहिजे. आणि का नाही निघाल्याचं उत्तर विचारतो आज. जा सांगा का निघाले, तुम्हाला कमी कुठं पडलो? औषध नाही होतं, खतं नव्हती, कामगार नव्हते. अध्यक्ष तर तुम्हीच आहे त्या डिपार्टमेंटचे. पूर्ण अधिकार दिलेत तर का विचारलं ना तर सक्सेस होणार. बरोबर. जेव्हा आम्ही बारकावे शोधले की आपण माणसांपर्यंत पोहोचायला कमी पडते, मग आम्ही महिन्यातून एक दिवस पूर्ण साईट सगळ्या कामगारांची मीटिंग ठेवतो एकत्रित. काय प्रॉब्लेम येतात त्यांच्यापर्यंत, शेवटी ते आज प्रत्येक झाडापर्यंत पोहोचतात. कुठल्या ठिकाणी काय प्रॉब्लेम हे त्यांच्याकडनं जेवढं आपल्याला कळतं तेवढं आपण स्वतःहून एवढ्या मोठ्या क्षेत्रात फिरू शकत नाही. सुपरवायझरची मीटिंग आठवड्यात ठेवतो. ह्या आठवड्याचं आपलं प्लॅनिंग काय होतं, पुढच्या आठवड्याचं प्लॅनिंग काय, मागच्या आठवड्यात कुठले कामं राहिल्यात ही पुढच्या आठवड्यात करून पुढच्या आठवड्याचं प्लॅनिंग काय, मार्केटमध्ये कुठल्या काळामध्ये रेट वाढणार आहेत, कुठल्या काळामध्ये सीजन आहे, कुठल्या काळामध्ये आपल्याला मागणी कुठल्या कलरला वाढते, त्याच्यावरती आपण 45 दिवस पाठीमागे येऊन काम करतो. आज शेतकरी काय करतो, मार्केट डाऊन झालं ना खतं देणं बंद करायचं, औषध मारायचे कमी करायची. पण शेतकऱ्याला हेच कळत नाहीये की मार्केट उठल्यावरती तुमच्याकडे फुलं नसणार आहेत, प्रोडक्शन त्याचं कमी होऊन जातं. पण जेव्हा तुम्ही खतं औषधं बंद केल्यावरती, कमी केल्यावरती, नुसतं पाणी दिल्यावरती तुमचं फुलांचं प्रोडक्शन कमी होणार. मग जे सक्सेस होत नाही ह्याची ही पण बरेचशीच कारणं आहेत. जरी त्याने ग्रोईंग चांगली केली, आता मावळ तालुक्यामध्ये बऱ्यापैकी प्रोडक्शनचं नॉलेज सगळ्या शेतकऱ्यांना चांगलं आलेलं आहे. पण मी शेतकऱ्यांना एक सांगू शकतो की तुम्ही पिकवताय पण विकायला कमी पडत आहे. बरोबर. त्यासाठी तुम्ही एकत्रित या. एकत्रित येऊन तुम्ही कोल्ड चेन मेंटेन करा. प्रत्येकाला सेटअप उभा करणं परवडत नाहीये. 1 एकर शेती आहे त्याला खूप मोठे कोल्ड रूम, मोठे पॅक हॉल बांधणे किंवा ती प्रोसेस मेंटेन करणं परवडत नाहीये. हे जर 10 शेतकरी जरी एकत्र आले तरी त्याचं 10 पट माल वाढणार आहे आणि त्याची प्रत्येकाची याच्यामध्ये मागणी चांगली वाढणार आहे आणि चांगले पैसे मिळणार आहेत. भरपूर शेतकऱ्यांना सांगतो केलं पाहिजे. अजूनही आहे. आज जसं बेंगलोरमध्ये जे शेतकरी फुल शेती करतात त्या गव्हर्नमेंटने 20 वर्षापूर्वी ऑक्सिजन सेंटर उभं केलं. आपल्या इथं व्हायला पाहिजे होतं, ते नाही झालं. समजा ऑक्सिजन सेंटरमध्ये त्या शेतकऱ्याचा माल जातो, जशी त्याची क्वालिटी तसा त्याला रेट मिळतो आणि ते पेमेंट त्याच्या अकाउंटला जमा होतं. त्याचा फायदा चांगला झाला म्हणून आपल्यापेक्षा सुरुवात तर दोन्हीकडे सर्व्हिस एकाच वेळी झाली, पण आज आपल्यापेक्षा ते शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात गेले. आपण ऍव्हरेज 5 एकरवरती आहे आणि तिकडचे शेतकरी ऍव्हरेज 15, 20 एकर, 25 एकर पर्यंत पोहोचले. सर, आता आपण एवढ्या मोठ्या प्रमाणावरती उत्पादन घेतोय याचं, तर याचं मार्केटमध्ये डिस्ट्रीब्युशन आणि आता आपण कोणत्या लेवलला मार्केट करतोय किंवा कोणता तुमचा अभ्यास चालू आहे, कसं करताय तुम्ही, हँडल कसं करताय? मार्केटमध्ये तुम्हाला सांगितलं की आपण भारतभर सगळ्या मार्केटमध्ये आपलं स्वतःचं ब्रँडिंग केलं स्वतः. पण आपलं भारतामध्ये असं आहे अपडाऊन खूप मोठ्या प्रमाणात आहे. मार्केट लग्न सीझन आला का तेवढा काळापूर थोडासा रेट वाढतो. बरोबर. रेट एकदम डाऊन होतो. एवढा डाऊन होतो की फुलं फेकावं लागतात. मग त्यावेळी असं लक्षात येतं की आपण फक्त भारताच्या मार्केटमध्ये अवलंबून राहिलो तर आपली ग्रोथ होणार नाहीये. आणि आपण ज्यांना माल देतोय ते आपल्याकडून एक्सपोर्ट करायला आपण काही एक्सपोर्ट करू नाही. त्याच्यावरती काम चालू केलं. काही क्वालिटी काम पहिले करायची सवय होतीच. आपल्याकडनं घेऊन त्यात ते शॉर्टिंग करून एक्सपोर्ट करत होते. सर, आपण आता एवढं उत्पादन वाढवलं, आता उत्पादन आपल्याकडे अवेलेबल झालं, परंतु मार्केट कसं तुम्ही करताय? कारण गुलाबाचं मार्केट एवढं शोधणं आणि एवढं करणं, तर आज आपल्याकडं कोणत्या लेवलचं मार्केटिंग आहे किंवा तुम्ही कसं मार्केटमध्ये अजून स्टडी करताय? जेव्हा आपण भारतभर सगळ्या सिटीमध्ये आपला माल पोहोचत होतो तेव्हा असं लक्षात येत होतं की आपल्याकडं जेव्हा मार्केट वाढतं तेव्हाच मागणी येते. लग्न सीझन संपला का मागणी एकदम ठप्प होते. बरोबर. आणि भारतामध्ये बऱ्याचशा ठिकाणी आता गुलाबाचं प्रोडक्शन चांगल्या प्रकारे घेतलं जातं. पण अपडाऊन खूप मोठ्या प्रमाणात आहे. फुलं फेकायची वेळ यायला लागली. मग तेव्हा असं लक्षात होतं की ग्रोथ होणार नाही तेवढे पाहिजे तशी. आणि आपल्याकडनं ज्या कॉर्पोरेट ग्रुपमध्ये कंपन्या आहेत त्या आपल्याकडनं घेत आहेत.
तर शेतकऱ्यांकडनं समजा इकडनं तिकडनं घेतात, शॉर्टिंग करतात, पॅकिंग करतात आणि त्यांच्या नावाने ब्रँडिंग करून विकतायत आणि एक्सपोर्ट मार्केटमध्ये विकतायत. हे आपल्या लक्षात येत होतं. तेव्हा त्याच्यावरती काम करायला ठरवलं. बारक्या भावाने एक्सपोर्ट मार्केट करायचा निर्णय घेतला. त्यांची स्वतःची कंपनी असून स्वतः आम्हाला सपोर्ट करायला लागले. विविध देशामध्ये जिथं फुलांना मागणी आहे जगात, समजा हॉलंड हे जगातले फुल मार्केट खूप मोठं मार्केट आहे. जगातून जिथं बी जी गोष्ट फुलांची बनते, जे बी फुल समजा आज भारतामध्ये गुलाब पिकतोय, तसं बाकी देशामध्ये दुसरे जे क्रॉप होतं ते सगळे फुलं विकायला हॉलंड मार्केटमध्ये येतात आणि हॉलंडमधून पूर्ण जगामध्ये परत होतात. तर तेव्हा हॉलंडमध्ये जाऊन त्या मार्केटचा अभ्यास केला. त्यानंतर 6-7 देशामध्ये भाऊनी अभ्यास केला की आपण आपली भारताची फुलं कुठं विकू शकतो. तर आज सध्या आपण 7 देशामध्ये काम करतोय. सध्या 7 देशात एक्सपोर्ट करतोय. म्हणजे एक्सपोर्ट करताना भीती, आपण एक्सपोर्ट करू शकतो का नाही करू शकत, मग ते डॉक्युमेंट कसे असतील काय असेल, पण हे जेव्हा आपण करू तेव्हा आपल्याला कळतं. मग जेव्हा त्यात उतरलो तेव्हा कळालं की ही फक्त म्हणजे जेव्हा आपण त्यांना देत होतो सोपं नाही, एक्सपोर्ट करू शकत नाही. एक्सपोर्ट मार्केटमध्ये तुम्ही जर माल दिला, रिजेक्ट झाला तर पूर्ण माल फेकला जातो, त्याचा खर्च पूर्ण आपल्यावर पडतो. ती भीती फक्त निर्माण झाली होती, म्हणून आपण हिंमत करत नव्हतो. बरोबर. पण तो निर्णय जेव्हा घेतला, आपण क्वालिटीवर काम करायची सवयच होतीच. जेव्हा एक्सपोर्ट मार्केटमध्ये काम केलं, आजपर्यंत आमची एकही शिपमेंट रिजेक्ट झाली नाही, फेकून द्यायची वेळ सुद्धा आली नाही. त्यामुळे आपण जसं आता शेतकरी मार्केटिंगमध्ये प्रयत्न करत नाही, तो केला पाहिजे आणि आम्ही तो सक्सेस व्हायचं मेन कारण आम्ही प्रत्येक ठिकाणी मार्केटवरती पहिलं काम केलं. बरोबर. आज आम्ही ज्या कस्टमरवर काम करतोय ते इथं येऊन पहिले बघून गेले. समजा आम्ही नुसतं तिथे गेलो म्हणून त्यांनी विश्वास ठेवून आमच्यावर काम नाही केलं. बरोबर. आम्ही त्यांच्यापर्यंत गेलो, त्यांना आम्ही बोलवलं, आमचं काम करायची पद्धत बघा कशी आहे, आमच्याकडं क्वालिटी कशी येते, आमच्याकडे व्हरायटी किती आहे, क्वांटिटी आहे का ना, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर लेखी अग्रीमेंट आम्ही करून त्यांच्यावर काम चालू केलं. आज वर्षभर आपण 365 दिवस एक्सपोर्ट करतोय. दररोज एक्सपोर्ट चालू. सर ते एक्सपोर्ट करताना काय स्टँडर्डायझेशन वगैरे ते मॅच करावं लागतं? खूप गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. पिन होल पाहिजे, म्हणजे हार्वेस्टिंग करतानाच ती कळी पाहिजे. आपल्याकडे आल्यानंतर ते आपण प्री-कुलिंग केलं पाहिजे, प्रोसेस झाल्यानंतर हार्डनिंग केलं पाहिजे. त्यामध्ये इंटरनल डिस्टन्स फुलाचा बघितला जातो, पानाचा आकार बघितला जातो, पानाची साईज बघितला जातो, पानाचा कलर बघितला जातो. ज्या कलरचं फुल आहे तो कलर प्रॉपर त्यात भरलाय का नाही, म्हणजे ह्याच्यासाठी कॉस्ट पण वाढते. जसं की एखादा औषध 1000 रुपये लिटरचं असतं, तेही माइट्स मरतो, पण परदेशामध्ये औषध बॅन असतं आणि ते आपण मारलं तर मग ते एक्सपोर्ट होऊ शकत नाही. मग एक्सपोर्टच्या नियमामुळे त्यांचे जे समजा नियम आहेत, मग तिथं औषध आपण कॉस्टली वापरतो की जेणेकरून त्याला मानवाच्या जीवनावर सुद्धा काही कुठल्या प्रकारची हानी झाली नाही पाहिजे. आपल्यापेक्षा बाहेर खूप याच्यावरती काळजी घेतली जाते, आपल्या देशात पण घेणं गरजेचं आहे. पण आम्ही मग ते हाय मॉलिक्युल वापरतो जेणेकरून समजा औषध मारणारा कामगार आहेत त्याच्या शरीरावर पण काही परिणाम नाही झाला पाहिजे. स्वस्तातलं औषध जर घेतलं तर औषधात रोग मरतोय, पण त्याचा शरीरावर खूप परिणाम होतो, औषध आतमध्ये काम करणाऱ्या माणसावर खूप परिणाम होत असतो. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही बघतो. आता त्याची कोल्ड चेन मेंटेन करताय तुम्ही, जसं म्हणलं प्री कुलिंग, हार्डनिंग वगैरे हे सगळं, त्याचं ग्रेडिंग वगैरे करताय, ती एक सुविधा तुमची स्वतःचीच आहे जी कॉमन आहे. हो, आता ती कॉमन सुविधा आहे, 7 देशामध्ये एक्सपोर्ट करताय तुम्ही म्हटल्याप्रमाणे. भारताच्या कोण्यापर्यंत, म्हणजे पुण्यापासून दिल्लीपर्यंत, जम्मू काश्मीर पासून तर कन्याकुमारीपर्यंत, इकडं पश्चिम बंगाल, ओडिशा पासून तर मुंबईपर्यंत सगळ्या ठिकाणी ऑलमोस्ट तुमची फुलं जातात. आज आपला चांगला ब्रँड आहे, म्हणजे तुम्ही 10 गुंठ्यावरतून केलेली शेती ही आज 7 देशापर्यंत पोहोचली. तर तुम्ही शेजारच्या आसपासच्या जे गावातले लोक आहेत किंवा आमच्यासाठी आहात, तुम्ही हिरो तर आहात, परंतु एक आमचं वाक्य आहे, जर तुम्ही आज हिरो आहात आणि जर तुम्ही त्याच्यात समाधानी असाल तर अजून पुढे तुम्ही वाढू शकत नाही. तर इथून पुढं अजूनही तुमची काही झेप घ्यायची किंवा अजून एक काही बिझनेस स्ट्रॅटेजी अशा काही आहेत का, अजूनही आपण याच्यामध्ये करायचंय? तर आत्ताच 2 जूनला पूर्ण आमचा जो मेन लोक आहेत ग्रुप 11 लोकांची टीम केनिया दौरा करून आलोय आम्ही. अच्छा. हा, की भारतामध्ये आपण फुलशेती करतोय, पण अजून जगामध्ये वेगळं काय आहे. अच्छा. जेव्हा फुलशेती भारतामध्ये आले तेव्हा कॉर्पोरेट ग्रुप होते, त्यांनी बघण्याचा दृष्टिकोन शेती म्हणून बघितला.
हो. आणि तेव्हा ज्या बिल्डर लोकांनी समजा व्हरायटीज जिथे दिल्या होत्या त्याची रॉयल्टी नीट पे केली नाहीये. जे बिल्डर लोक आज संशोधन करून ही नवीन नवीन व्हरायटी तयार करतात, बरोबर, या व्हरायटी आपल्याकडे आणून आपण त्या वाढवल्या पाहिजे ह्याच्यावर काम कोणी केलं नाही. गव्हर्नमेंटने पण त्याच्यावर काम केलं नाही. बिल्डर लॉ पण आपल्याकडे व्यवस्थित नाहीयेत. आम्ही तिथे गेल्यावरती आम्हाला समजलं की भारतामध्ये रॉयल्टी पे करून व्हरायटी द्यायला बिल्डर लॉस नाहीये, म्हणून त्या व्हरायटी देत नाहीये. पण त्यांचा विश्वास नाहीये. ज्यावेळी त्यांनी आपल्याकडे दिल्या त्यावेळी हाडाचा शेतकरीच नव्हता, त्यामुळे त्यांनी या शेतीकडे व्यवस्थित बघितलं नाही, म्हणून ही शेतीची ग्रोथ जास्त भारतात झाली नाही. आज केनियामध्ये फुल शेती जी चालू आहे ही भारतीयांवर अवलंबून आहे. अभिमान सांगायला असं वाटतं की 90% भारतीय शेतकरी तिथे जाऊन सक्सेस झालेत, किंवा जे बी कंपन्या मोठ्या मोठ्या आहेत आज तिथं टेक्निकल गायडन्स सगळं भारतीय लोकांचं आहे. भारतीय लोक, केनियन लोक कामगार तिथं काम करतात. पुढचं एक टार्गेट तुमचं आहे की बाहेरचे जे ब्रीड आहेत बाहेरच्या देशातले ते आपल्या इंडियात आले आम्ही पाहिजे. त्यांच्यापर्यंत पोहोचलो, त्यांना पटवून दिलं की ज्यावेळी तुम्ही जे तुमच्या नवीन व्हरायटी भारतात दिल्या त्यावेळी शेतकरी नव्हता. आज तुम्ही आमच्यावरती विश्वास ठेवा, आम्हाला नवीन तुमच्या व्हरायट्या द्या, आम्ही रॉयल्टी पे करून तुमच्या व्हरायट्या घेऊन जाऊ. आमच्या भारतामध्ये सक्सेस होईल त्याचे रॉयल्टी भरून आम्ही एक्सपोर्ट करू. एक्सपोर्ट जर वाढवत असेल, भारताला जर परकीय ह्या इंडस्ट्रीमध्ये मिळून द्यायचा असेल तर नवीन व्हरायटी गरज आहे मिळणं, आणि हे शेतकरी करू शकत नाहीये. ह्याला गव्हर्नमेंटचा सपोर्ट खूप गरजेचा आहे. व त्यासाठी आम्ही आज केंद्रीय कृषी मंत्र्यांपर्यंत पोहोचण्याचा पण निश्चय केलाय. ही शेती वाढवायची आहे आपल्याला. जर शेती वाढवण्यासाठी तुम्ही इथे माहिती दिली, एक शेवटची आम्हाला अशी माहिती पाहिजे तुमच्याकडून की एक असं मार्गदर्शन की खरंच की त्या वेनी आपण गेलं पाहिजे त्या इथपर्यंत जायला, की सक्सेस होण्यासाठी त्या वेनी गेलं पाहिजे, किंवा काय अभ्यास केला पाहिजे, किंवा तुम्ही कशी एसओपी बनवली पाहिजे. आमच्याकडे आता बरेचसे शेतकरी येत आहेत, आम्ही एसओपी बनवून ठेवलेली, आम्ही त्यांच्याकडे देतो की आपण कशा पद्धतीने काम केलं पाहिजे. म्हणजे आम्ही बारकावे शोधताना असं त्यातलं निदर्शन येत होतं की आम्ही त्यावेळी रोपं बाहेरून आणायचो. ती रोपं पण चांगल्या प्रतीची नसल्यामुळे सुद्धा प्रोडक्शन भेटत नव्हतं. आम्ही स्वतःची एक अत्याधुनिक नर्सरी चालू केली की जी स्वतःसाठी फक्त आम्ही चालू केली होती. तेव्हा सुद्धा आम्ही असा विचार केला होता की बस आपल्याला जेवढी रोपं लागतील तेवढी तयार करायची, इतर वेळी ते बंद राहिले तरी चालेल, बाकी लोक आपण प्रोडक्शन मध्ये वापरू. पण तेव्हा सुद्धा आम्ही क्वालिटीवर काम केलं की आज आमच्याकडे 5-5, 6-6 महिन्याचा आगाऊ बुकिंग आहे. म्हणजे नर्सरीमध्ये सुद्धा आम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज काम करतोय. तर शेतकऱ्यांनी एकत्रित शेती करताना हे बारकावे पहिले शोधले पाहिजे, मार्केट पहिले शोधलं पाहिजे. बरोबर. आज आम्हाला मार्केटमध्ये अडचण राहिली नाही. आज जेवढे बी शेतकरी आमच्याकडे, आज आम्ही 70 एकर मध्ये काम करतोय. 2 वर्षामध्ये आमचं हे क्षेत्र 200 एकरच्या पुढे जाईल याची आम्हाला खात्री आहे, कारण की आम्ही आज त्या लेवलला काम करतोय. मार्केट पहिलं शोधलं आम्ही. आज आम्ही 70 एकर मध्ये जे प्रोडक्शन काढतोय, आज आमच्याकडे साधारण दिवसाला 1.5 लाख फ्लॉवर रोज हार्वेस्ट होतात, प्रोसेस होतात आणि विकले जातात. 1.5 लाख फ्लॉवर ते आम्हाला कमी पडतात, कारण की आम्हाला आज आमच्या क्वालिटीमुळे मागणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये. तुमच्याकडे जर काही शेतकरी आले जवळचे, आसपासचे, इकडचे तिकडचे, तर तुम्ही त्यांच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट अग्रीमेंट करून तुमचे जे काही प्रोसिजर असेल ती करून तुम्ही त्यांचे फुलं इथं विकत घेऊ शकता. जो काही रेट असेल तो वेरी राहील. ह्या पद्धतीने आम्ही आज सगळ्यांना मदत करायला तयाराची. म्हणजे आम्हाला ज्या अडचणी आल्या, जेव्हा आम्हाला एक कोणी दाखवत पण नव्हतं, जे प्रॉब्लेम आम्हाला आले हे आपल्या शेतकरी बांधवाला येऊ नये ह्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. गट शेतीच्या माध्यमातून जेवढे बी शेतकरी जोडले जातील, आज तालुक्यामध्ये क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणात वाढायला लागलेलं आहे. म्हणजे ह्याने एक फायदा असा झाला, ह्या तालुक्यात जी जमीन विक्री व्हायची, पुणे आणि मुंबईच्या मध्ये मावळ तालुका आहे, आणि आज मावळ तालुक्याकडे बघताना पुणे आणि मुंबईचे जे मोठे लोक आहेत, समजा फिल्म इंडस्ट्रीवाले सेकंड होम म्हणून इथं जमीन परचेस करायला लागले खूप मोठ्या प्रमाणामध्ये, आणि शेतकरी भूमिहीन व्हायला लागला. पण शोकांतिका हे की जी जमीन ज्या शेतकऱ्याची होती त्यांनी विकली आहे, आज तिथं समजा बंगला बांधलाय आणि त्या गेट आज तोच आहे. ही शोकांतिका होती कुठंतरी. आणि आम्ही जेव्हा ही शेती उदयास आणली, वाढवली, तर आज अंदरमावळ सारखा पट्टा, जो मुलगा 10,000 रुपये पगारासाठी फर्स्ट, सेकंड, थर्ड शिफ्ट करत होता, आज तो स्वतःचा मालक झालाय. 1 एकर भर 2 एकर का पॉली हाऊस केले, त्यामुळे त्याची जमीन वाचायला लागली. त्याचा आम्हाला म्हणजे आज एक मानसिक समाधान लाभतंय की आपल्यामुळे किमान भूमिहीन होणारा शेतकरी वाचायला लागला आणि शेतकरी वाढायला लागला. ही शेती थोड्या दिवसात भारतामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढू शकते, पण याला एक्सपोर्ट करण्यासाठी गव्हर्नमेंटचा सपोर्टची गरज आहे. ठीक आहे सर, तुमचा निरोप खरंच आम्ही गव्हर्नमेंट पर्यंत पोहोचू, आणि तुमच्यासोबत गप्पा मारून खरंच आम्हाला खूप आनंद झाला. तुम्ही
थोडक्यात आपण जसं म्हणतो की मोकळ्या मनाने काही हातचे न राखता सर्व शेतकऱ्यांना हे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल असं मलाही वाटतं. आणि तुमचा उपयुक्त वेळ सर तुम्ही आज आम्हाला दिला त्याबद्दल खरंच धन्यवाद. धन्यवाद.